मी प्रार्थना करतो की मला दत्त संप्रदाय किंवा दत्त प्रभूंची हा जो आपण आता बघतो ही सगळी परंपरा, श्री नरसिंह सरस्वती आणि त्यासोबतच स्वामी समर्थ आणि हे अलीकडचे जे अवतार किंवा आपण बघतो सिद्ध पुरुष यांच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती आहे. 3 मुख जो आहे 3 शेरांचा तो दुपारी 12चा आहे जन्म. अच्छा. हा, आणि संध्याकाळी तो एकमुखी आहे. हां. हे दत्ताचं एकमुखी पण आहे. अच्छा, ही गोष्ट मी पहिल्यांदा ऐकली आत्ता. रामकृष्ण हरीचा मी आरसा लावला. रामाचा आचार घ्यायचा आणि कृष्णाचा विचार घ्यायचा. रामासारखा आचार करण्याचा प्रयत्न करायचा आणि कृष्णाने जो विचार सांगितलाय तसं वागायचं. कृष्णाच्या आचारासारखं ते शक्यच नाही. शक्यच नाही. त्यांनी जे जे सगळे काही प्रकार केलेत ते शक्यच नाहीये. आणि हरीचं स्मरण करायचं. मग रामकृष्ण हरी. त्याच्या मागचं हे काय, ब्राह्मणाचे कर्तव्य काय, स्त्रियांचे कर्तव्य काय, पुरुषांचे कर्तव्य काय, सध्याच्या काळात धर्माचं पालन कसं करावं, म्हणून तू गुरुची उपासना. म्हणजे गुरुची उपासना म्हणजे काय करायचं, त्याने गुरुचरित्र वाचायचं. की गुरुचरित्र इतक्याच माहिती असून बायकांना वाचता येत नाही अशी आतापर्यंत परंपरा. स्त्रियांनी त्याचं पालन करायचं नाही. अच्छा, असं आहे. असं आहे. आणि माऊलीचं तरी वर्णन काय करावं ते शक्यच नाही आहे. म्हणजे संजीवन समाधी माऊलीसारखी कोणाचीही नाही आहे. हा लोक म्हणतात ही संजीवन समाधी आहे, ही जिवंत समाधी आहे. माऊलीसारखी संजीवन समाधी कोणाची नाही. मुक्ते अग हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. महाराजांनी आयुष्यात चूक नाही केली कुठली. नाही, अजिबात नाही. अजिबात काय नाही. ते पूर्ण जीवन एक एक दिवस एक एक तासाचं त्यांनी सार्थक झालंय. आणि धर्मावर संकट आलं म्हणूनच खरं भरलं ना. हो, खरं. हे सगळ्या पंथांचं तुम्ही मूळ बघितलं, तो वारकरी संप्रदाय असो, समर्थ संप्रदाय असो, कुठले संप्रदाय किती असतो आपल्याकडे, सगळं मूळ दत्तांकडे आहे. आपल्याला चमत्काराचं प्राधान्य नाहीये, पण सामान्य जनते एक कुतूहलानुसार आपण तो विचारतो. पण त्यातलं श्रेष्ठ उत्तर आज मला 2 वेळा मिळालं. याच्या आधी मी एका साधूंना भेटलो, त्यांनी मला हेच उत्तर दिलं की आनंद आणि समाधान हाच चमत्कार आहे. जे आता गुरुचरित्राची सगळी साधना करतात, पारायण करतात, पारायण करतात, ज्याच्या ज्याच्या कामं आहेत त्या पूर्ण होतात त्या. रामकृष्ण हरी. कदाचित हा दुसरा भाग म्हणून तुम्ही बघत असाल. पहिल्या भागात आपण बघितलं की आपला धर्म काय आहे. नेमकं आपल्याला जर आपण म्हणतोय की आम्ही हिंदू किंवा सनातनी किंवा वैदिक किंवा काही सनातन धर्म वगैरे म्हणतो, तर तो म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर मागचा भाग आपण आतापर्यंत जे चर्चा केली ते सटीक आणि विस्तृत एका लहान बालकालाही कळेल इतक्या सोप्या भाषेत गुरुजींनी सांगितलं. सो धन्यवाद. आणि आता आपण या धर्माबद्दल आणि गुरुजींच्या पर्सनल जी बिलीफ सिस्टम किंवा ज्या श्रद्धा त्यांची आहे किंवा कुठल्या परंपरेला गुरुजी चालवत आहेत हे आपण यावेळेस जाणून घेऊ. यामध्ये कदाचित आपल्याला भरपूर वेगवेगळ्या विषयावर ते सांगता येत नाही कुठल्या विषयाबद्दल ज्ञान मिळेल. सो बघूयात. तर गुरुजी मी प्रार्थना करतो की आपण माऊलींच्या त्या ओवीने सुरुवात करूयात. ओम. तुम्ही आधी जे गणेशाचं जे आराधन केलं, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमते प्रकाशो. गुरुजी, आपण धर्म जाणून घेतला. धर्म म्हणजे काय आम्हाला कळलं. आता याच्यामधले पैलूही कळले की धर्म पालन करताना काय माहिती असावं, म्हणजे ते आपल्याला त्या रस्ताच बघितला नाही तर आपल्याला ते चालावं कुठून हे कसं कळेल. सो त्यानुसार आम्हाला 4 पुरुषार्थ, 4 वर्ण व्यवस्था आणि त्यावर विस्तृत चर्चा अजून भरपूर होऊ शकतात. शंका निरसन होऊ शकतं कारण की शंका आणि गैरसमज भरपूर आहेत. आणि त्याचप्रमाणे 4 पुरुषार्थ आपण आणि आश्रम पण आपण जाणून घेतले थोडक्यात. एकेका विषयावर आम्हाला माहिती आहे की 1-1 तास आपण त्या मार्गदर्शन आम्हाला करू शकतात. नक्की आपण तो प्रयत्न भविष्यात करूयातच. आता माझी शंका या विषयावर आहे की आपण मागच बोललात की धर्म हा एकच असू शकतो, दुसरा नाही. मात्र जे काही वेगवेगळ्या वाटा आहेत त्यांना आपण पंथ म्हणतो. आता या पंथांमध्ये पंथ आणि संप्रदाय हा एकच, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आपण आपल्या पर्सनल तुम्ही कुठल्या संप्रदायाला बिलॉंग करता हे आम्हाला कृपया करून सांगा. मूळ मी वैदिक धर्म जो वेदांत सांगितला वैदिक धर्म आणि ब्राह्मणाचं कर्तव्य त्याप्रमाणे आत्तावर माझं आयुष्य त्याप्रमाणे आचरण आत्ता चालू आहे. आत्तापर्यंत अगदी या क्षणापर्यंत. आज माझं आता 84 वय आहे.
अरे बापरे, हे मेन्शन करायचंच राहिलं. आम्हालाही माहिती नाही. 84 होय. हो, आता 85 लागेल. अरे रामकृष्ण. तर आत्तापर्यंत मी वैदिक धर्माप्रमाणे ब्राह्मण धर्म वागत आलोय, येतोय. पुढे काही अशा घटना घडल्या की आमचे वडील आळंदीला येऊन राहिले 80 वर्षापूर्वी. हा हा त्याच्यावर आम्ही लहान मुलं सगळी, हा. मी त्यांच्यावर लहान होतो. आले वडिलांना आम्ही उशिरा झालेलो, वडील येतात म्हणजे लवकर थकले जरा. हम्म. त्याच्यामुळे मला कीर्तनात कोल्हटकर बुवा म्हणून पुण्यात कीर्तनकार होते गेल्या पिढीत. हा. त्यांच्याकडे आमच्या आईने विद्यार्थी म्हणून ठेवलं. खरं म्हणजे वैदिक धर्माप्रमाणे असे ब्राह्मण धर्माप्रमाणे आमची परंपरा नाही. हा हा हां, आश्चर्य आहे. हा एखादा म्हणजे काय म्हणतात त्याला टर्निंग पॉईंट असं आपण म्हणतो ना, हा. तसं टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्याला 10व्या वर्षी मिळाला. 10व्या वर्षी. 10व्या वर्षी अरे वा. वडील अचानक गेल्यामुळे हा. आईपुढे प्रश्न पडला, मुलांचं काय करायचं. हा तर कोणाच्या तरी माहितीने असं कळलं की एक वेदपाठशाळा सुरू करतायत कोल्हटकर, त्याचा आपल्याला विद्यार्थी म्हणून ठेवणार आहे ते. आईने आमची ते कोल्हटकरांची गाठ घेतली आणि तिथं मला ठेवलं त्यांच्याकडे. त्यांनी मला विचारलं, तू वेद शिकशील का. तो वेद म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं, काहीच म्हणजे झाली ती फक्त. आणि म्हणजे धोतर दिसावं लागेल, शेंडी ठेवायला लागेल असे. बरं म्हटलं, सगळ्यात बरं म्हटलं. 10व्या वर्षी आपण काय त्याच्यावर बोलणार. त्यावर आम्ही तिथं राहिलो, त्यांच्याकडे राहणं. आणि आमची वेदपाठशाळा जी सुरू झाली त्याला घैसास गुरुजी, विनायक भट्ट घैसास गुरुजी पुण्यातले, हो. त्यांच्या स्वाधीन मला केलं त्यांनी. आम्ही दोघं तिघं विद्यार्थी होतो आणखी. आणि त्यांच्याकडे 12 वर्ष माझं वेदाध्ययन झालं, ऋग्वेदाचं. संपूर्ण ऋग्वेदाचं अध्ययन झालं. आणि ऋग्वेदाचा जे मंत्र आहेत त्या मंत्राचा एकदम अर्थ करणं कठीण असतं. शब्दार्थ कळावा म्हणून त्याची काही क्रम अशी विकृती तयार केलेल्या आहेत. त्यातल्या क्रमाप्रमाणे माझं अध्ययन झालं. अच्छा. हो. आणि त्यानंतर आता पुण्यात राहायचं असं नक्की ठरलं होतं. पण गंमत अशी आली की आमची आई काय म्हणाली, माझं आयुष्य आळंदीत गेलं, मी काय आळंदीत सोडणार नाही. आता आमचे इथं 2 भाऊ होते, ते म्हणले आम्हाला काय आळंदीत राहणं शक्य नाही, ते नोकरी करणारे. म्हटलं मी राहतो तुझ्याबरोबर. मी आळंदीत राहिलो. आळंदी इथं राहिलो, वेदाध्ययन अध्यापन सुरू केलं. आणि 74 साली मी वेदपाठशाळा स्थापन केली इथं, मुलांना शिकवा म्हणून. तिथं पाठी इथं उमाश्रुती वेद पाठशाळावर पाठी आहे तिथं. उमाश्रुती पाठशाळा आपल्याला दिसत आहे. ते सुरू केलं असं. आणि त्याचबरोबर गंमत अशी झाली की आळंदीत राहिल्यामुळे ज्ञानेश्वरी, दासबोध म्हणजे वेदाध्ययन करणाऱ्या माणसाचा ह्या संतांच्या ग्रंथांशी संबंध तसा येत नाही. खरं. पण त्या ग्रंथांची माझा संबंध आला. आणि त्यात विशेष करून ह्या भागवत इत्यादी, रामायण इत्यादी ग्रंथ माझे वाचन चालू होतं. तशी उपजीविकेला खूप मोठं असं मला इथं हे नव्हता. पण आपल्या आईची आज्ञा आहे म्हणून मी इथं राहिलो. आईचं नाव उमा होतं आणि उमाश्रुती असं नाव पाठशाळेचं ठेवलं. श्रुती म्हणजे वेद. आईचं ऐकलं आणि वेदाध्ययन सुरू केलं, वेदाचं अध्यापन. पुढे गंमत अशी आली की मला एक ज्योतिषी भेटले सहज आपले. आणि आता ज्योतिषी म्हटल्यानंतर एक कुतूहल असतं. माझी पत्रिका त्यांनी दाखवली. त्यातले तुझी काही एवढी पत्रिका चांगली नाही म्हणाले. पत्रिका काही चांगली नाही, खरं म्हणजे फुटपाथवर टाकण्यासारखी पत्रिका आहे असं शब्द बोलतात. होय असं बोलल्यानंतर बरं म्हटलं. मग म्हटलं याचं काय करता येईल. त्यांनी ह्याला उपासना हा मार्ग चांगला आहे. आपल्या पत्रिकेतले जे ग्रह आहेत, हे जे ग्रह आपला परमेश्वर काय ईश्वर फल देतो ना, ते ग्रहांच्या माध्यमातून देतो. प्रत्यक्ष तो देते. ते ग्रह त्याचे नोकर आहेत सगळे. त्यांच्या मार्फत. तो म्हणले ग्रहांची उपासना करण्याच्या दिशेने तू गुरुची उपासना कर. कारण तुझ्या पत्रिकेत एक असा पॉईंट आहे की गुरु तुझ्या केंद्रात आहे, म्हणून तू गुरुची उपासना कर. म्हटलं गुरुची उपासना म्हणजे काय करायचं. तर म्हणले गुरुचरित्र वाचायचं. गुरुचरित्र वाचत जावं. पण तेव्हापासून गेले आता 65 ते 70 वर्ष मी गुरुचरित्राचे रोज ओव्या वाचायच्या. असं सुरू केलं. आधी काही समजत नव्हतं, आपलं त्यांनी सांगायचं करायचं. आणि असं करत असतानाच वयाच्या 60व्या वर्षी मला असं लक्षात आलं, मी गुरुचरित्र जितकी पारायण केली पण गुरुचरित्र काही त्याच्यात चिंतनासारखा खूपच भाग आहे. खूपच म्हणजे
सामाजिक जरी त्याचा अर्थ लावता येईल, धार्मिक दृष्टीने लावता येईल, परंपरा सगळ्या याचा विचार खूप मोठा केलेला आहे बरोबर. कथांच्या द्वारा. हा. सिद्धांत कळण्यासाठी कथा असतात. बरोबर. हां, तर त्या कथा ज्या इतक्या मनोरम आहेत ह्याही सुंदर आहेत आणि काही काही कुठे खूप गोष्टी सांगितल्या आहेत. हम्म. सगळ्या सगळ्याही प्रमाणात देत असं माझ्या लक्षात आलं. मग वयाचे 60 वर्ष पूर्ण झाली हम्म. आणि माझा मुलगा आता मोठा करता झाला होता. मी त्याला म्हटलं आता मी पौरोहित्य काही करणार नाही. अच्छा. पौरोहित्य हे हा विषय आहे. हा भिक्षुकी हा शब्द चुकीचा आलेला आहे. पौरोहित्य हा शब्द योग्य आहे. अच्छा. पुरोहित, हा. पुरोहिताचं कर्म ते पौरोहित्य हा. आणि पुरा हा हित हा यजमानाचं हित जाणून घेऊन जो कर्म करतो तो पुरोहित हा. आणि त्याचं कर्म ते पौरोहित्य हा. हा. असा शब्द माझ्या लक्षात आला. आणि तो आता म्हटलं आता झाली आपण आता 60 वर्ष पूर्ण झाली हा. शास्त्राप्रमाणे प्रपंचाचा आता पुरे आता आणि मुलं करती झाली आहेत. म्हणून मी त्याला सांगितलं मी आजपासून काही पौरोहित्य करणार नाही. लोकांना ममा आत्मना श्रुती स्मृती संकल्प सांगायचं यज्ञादी करायचं मी फक्त आता गुरुचरित्राला वाहून घ्यायचं ठरवलं आहे असं त्याला सांगितलं. गुरुचरित्राचं फार प्रेम उत्पन्न झालं माझ्या मनात. अतिशय आस्थान उत्पन्न झालं का कोण असतो. आणि विशेषतः नरसोबाच्या वाडीचे नरसिंह सरस्वती हा. ह्यांच्या संबंधी मला अतिशय अतीव प्रेम उत्पन्न झालं. आणि माझ्या मनात आलं आता आपण गुरुचरित्र वाचत आलो इतके आणि गुरुचरित्र लोकांना कळलं पाहिजे. हम्म. म्हणून वयाच्या 60 वर्षापासून मी महाराष्ट्रात गुरुचरित्र प्रवचन सुरू केली. अरे वा. 60 वर्षापासून 75 वर्षापर्यंत 75-77 वर्षापर्यंत मी गुरुचरित्र करण्यासाठी इंदूरपासून फिरलो. आणि एक त्यात केलं की मानधन सांगायचं नाही, हम्म. कोणी दिलं तर घ्यायचं पण मागायचं काही नाही, हम्म. अगदी असं ठरवलं. हम्म. आणि त्याप्रमाणे मी कारण काय आहे पौरोहित्य करता माझा व्यवसाय होता. हम्म. त्यात बुवा वास्तुशांत करायचे एवढी दक्षिणा हम्म. तुम्हाला द्यावी लागेल हम्म. असं मला सांगता येत होतं. मी सांगत होतो. त्याला सुद्धा आधारच आहेच की विश्वामित्र ऋषी हरिश्चंद्र राजाकडे आले आणि हरिश्चंद्रांनी सांगितलं आम्हाला वरुण याग करायचा आहे. हम्म. ते म्हणले तू करतो शेर आहे पण को यज्ञ करत तुझ्या का दक्षिणा आहे ती ऋषीच कोण आहेत यज्ञ कुठला आहे दक्षिणा काय देणार आहेस असं विश्वामित्रांनी प्रश्न विचारला. तर त्याचा आधार घेऊन आम्ही यजमानांना सांगत होतो किंवा इतका खर्च येईल हां दक्षिणा इतकी लागेल. पण म्हटलं आता आपण हा प्रपंचासाठी ते करत होतो याजन हा प्रकार. आता आपण ते तसं करायचं नाही. आता आपण प्रवचनं करायची ही कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता करायची. आणि त्याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रात मी गुरुचरित्र प्रवचनं केली. लोकांनी मला साथही दिली सगळी. सकाळी गुरुचरित्र पारायण आणि संध्याकाळी 2 तास प्रवचन गुरुचरित्र सांगायचं एवढं. असं तर 75 वर्ष झाली माझी. आणि आता प्रवासाचा झेप येतात म्हणजे आता कुठे इकडे जायचं तिकडं. तर मी एक दिवशी वाडीला गेलो होतो आणि काय मनात आलं म्हटलं स्वामींकडे हात जोडले आणि म्हटलं आत्तापर्यंत सेवा म्हणून प्रवचनं केली गुरुचरित्रावर आता त्याच्यावर काही लिहावं असं मला वाटतंय. हां असं त्यांना सांगितलं. मी घरी आलो आणि तरी काही वर्ष माझी अशी जरा प्रकृतीच्या काही कारणास्तव याच्यात मागे पुढे गेली आणि वयाच्या 80 वर्षी मला इतका अजून प्रेरणा झाली की गुरुचरित्र लिहायचं. वयाच्या 80 पूर्ण झालं मला आणि 81 वर्ष लागलं आणि मी गुरुचरित्र लिहायला सुरुवात केली. जवळजवळ 700 पानाचं पुस्तक तयार झालं. ते गुरुचरित्राचं विवरण विवेचनात्मक भाषांतर नव्हे पण कथेत काय सांगितलंय त्याच्या मागचं हे काय ब्राह्मणाचे कर्तव्य काय स्त्रियांचे कर्तव्य काय पुरुषांचे कर्तव्य काय सध्याच्या काळात धर्माचं पालन कसं करावं अशा अनेक गोष्टी कथेच्या माध्यमात कथा आहे त्याच्यात त्या कथेला धरून अशा गोष्टी लिहित लिहित मी गेलो. आणि मला त्याला सगळं 1-1.5 वर्ष लागलं. मी रात्री बसत असे आणि असं लिहित 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 ते संपूर्ण पुस्तक लिहून झालं. माझ्या मनात आलं की अरे म्हटलं की आपण आता आम्हाला त्यातलं काही प्रकाशन काय काही माहिती नाही ना हा गठ्ठा तसाच राहणार लिहिलेला असं विचार करत होतो. एवढ्यात माझा मित्र वामन कोल्हटकर पुण्यात असतात. कोहिनूर मंगल कार्यासमोर ते राहतात. हां त्याचा एकदम फोन आला मला अरे तू लिहितोस एवढं तर आपण ते टंकलेखन करू म्हणजे सगळ्या संगणकावर घेऊया पुस्तक. त्यापर्यंत त्यांनी पुस्तक संगणकावर लिहिलं. रोज 5-5 तास बसून मी इथून पाठवायचं लिहिलेलं आणि त्यांनी बसून ते सगळं संगणकावर घेतलं सगळं संपूर्ण गुरुचरित्र. आणि ते घेतल्यानंतर माझा पुण्यात भाचा राहतो संजीव लिमये म्हणून तो हे पुस्तकाची कामं करतो. मग त्याला मी म्हटलं अरे असं असं वामन नाही संगणकावर कोल्हटकर संगणकावर आणलं हे पुस्तक होईल का तयार होईल म्हणाला. मग त्यांनी पुस्तक हे छापलं.
आणि मग ते पुस्तक छापल्यानंतर सकाळमध्ये त्याची जाहिरात आली, हा हा पुस्तक परिचय म्हणून. जवळजवळ मी आत्तापर्यंत ही 800 प्रती छापल्या. अरे आणि त्यातल्या निम्म्याच्या वर गेल्या. वा. एकदा वाचलं की लोकांनी आणखी हे करावं, मागावीत पुस्तकं अशी पार अगदी. म्हणजे मी ह्याचे RSSचे हेडगेवार आहेत, त्या हेडगेवारांचं सुद्धा त्याच्या संबंधी मी हे केलं, वर्णन केलं की त्यांचं का ते एवढं संघ स्थापन केला, त्याच्या मागचं कारण दिली. असे अनेक. नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथाचं मंदिर बांधलं, त्याचाही उल्लेख त्याच्यात मी केला, पुस्तकात, ह्याच पुस्तकात अरे केला. वा. आणि असं करता करता ते पुस्तक सगळं तयार झालं. हा आणि माझ्या मनात काय आलं होतं की गुरुचरित्र इतक्याच माहिती असून बायकांना वाचता येत नाही अशी आतापर्यंत परंपरा, स्त्रियांनी त्याचं पारायण करायचं नाही, अच्छा असं आहे. असं आहे. हा हा म्हणजे असं आहे, ते काय आलंय बाय मला माहीत नाही. त्याचं कारणही आहे की गुरुचरित्रात वेदमंत्र आलेत, काही बीजमंत्र आलेले आहेत, काही ते बीजमंत्राचे उच्चार. म्हणजे आपण जसं ओम जसा म्हणतो हा बीजमंत्र आहे. मंत्राचे 4 प्रकार आहेत: बीजमंत्र, वेदमंत्र, पुराण मंत्र आणि नाममंत्र. बीजमंत्र म्हणजे ओम किंवा गम, त्या ह्याला गम गणपती म्हणतो. हा त्याचा बीज म्हणजे त्या देवतेची शक्ती त्या बीजामध्ये असते. आणि हे बीजमंत्र उच्चारायला स्त्रियांचं शरीर योग्य नाही. त्यातली जी काही ऊर्जा निर्माण होते ते त्यांच्या गर्भाशयाला त्रास देऊ शकते, अशा तऱ्हेचं असल्यामुळे स्त्रियांनी, इतर ग्रंथात तसं काही नाही पण गुरुचरित्रात हे फार आहे. संध्या तो म्हटल्यानंतर काय करणार, सत्य, पण तो म्हटल्यानंतर तत्सवितुर वरेण्यम हे माहिती नाही कोणाला. बरोबर. तर अशा तऱ्हेच्यात खूप माहिती आहे, पण ही लोकांना तर पेलायची नाही, सोप्या शब्दात सांगावी. म्हणून मी सोप्या शब्द, त्याला अगदी सोपा शब्द केला. सोपं, पूजा काय, आपला दिनचर्या काय, आपण नित्यक्रम कसा असावा इत्यादी, आपण व्यायाम कशासाठी करतो, अनेक गोष्टी मी त्याला ॲड केल्या. आणि हे पुस्तक तयार झालं 700 पानाचं. आणि मग त्यानंतर ते मी पुस्तक प्रसिद्ध केलं. लोकांनी खूप घेतली पुस्तकं. काहींना, योग्य माणसांना, म्हणजे अगदी असे वरदानंद स्वामी किंवा किशोरजी व्यास म्हणा किंवा तुमचे भागवत, मोहन भागवत, यांना भेट म्हणून पाठवली पुस्तकं. त्याच हेडगेवारांचा भोत्याराचा मुलगा, हेडगेवार आपल्याला माहितीच संघाचा, त्यांचा मला फोन आला. ते निजामाबादला राहतात. हो म्हणले, ह्याच्यात तुम्ही आमच्या हेडगेवारांची जी 8 पिढ्यांची परंपरा दिली आहे ही कशी तुम्हाला कळली? मी ती परंपरा सगळे म्हणजे कोणकोणते पुरुषांची नावं लिहिली त्यात. हां, ह्याचं म्हटलं कारण असं की श्रीपाद वल्लभ हा नरसिंह सरस्वतीचा पूर्व अवतार, त्याची उपासना हेडगेवारांच्या मूळ पुरुषांनी केली. वल्लभेश ब्राह्मण होता तो. अरे बापरे. आणि त्याची उपासना पुढे सगळ्या पिढ्यांनी चालू ठेवली. आणि म्हणून त्यातून हेडगेवारांसारखा लोकोत्तर पुरुष निर्माण झाला. अरे बापरे. त्याला आधार दिला, मी आधारित दिले सगळे. समर्थांचा आधार दिला. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. खरं हे स्वामींनी सांगितलं, रामदास स्वामी घडलं. म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करेल ते सोपा आहे, जो करेल तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान. हा, आणि भगवंताचं अधिष्ठान ठेवायचं असेल तर भगवंताच्या मनोगताप्रमाणे वागलं पाहिजे. अगा जयाचे जे विहित ते ईश्वराचे मनोगत. अशा तऱ्हेने त्यांचा मी ती परंपरा, सगळ्याचे नावं मला मिळाली, ती लिहिली. आणि मग त्या दृष्टीने जरा रोचक व्हावं, म्हणजे असं त्याला लालित्य यावं कथेला, किंवा एखाद्या याचं वर्णन, त्या वनाचं वर्णन कसं असावं, काय असं नरसिंह सरस्वती राहत होते ते असं कर त्याला सजवला सगळा. त्या ग्रंथाला सजवला, मी सजवा म्हटलं की त्यांनी करून घेतलंय असं मला म्हणायचं आहे. कारण एवढा ग्रंथ माझ्यातून होईल असं मला कल्पनाही नव्हती. आणि जी कॉपी झाली ती प्रेस कॉपीच. अरे बा, त्याला हे नाही, प्रेस कॉपीज, अशी प्रेस कॉपीज तयार झाली. लिहायला बसली की एका पुढे असं ते पुस्तक तयार झालं ते. आणि आज ह्याला खूप मागणी येते. जो एकदा वाचलं की लोक परत मागतात असं ते, म्हणजे खरं. हां, म्हणजे थोडक्यात म्हणजे प्रस्तावना आहेत त्या कोलटकन लिहिलंय. आपण रंगीत बोलपट बघत राहिल्यानंतर कसं वाटेल तसं ते. हे तुम्ही लिहिलेलं. अरे वा, तुमच्या हस्ताक्षरात. हे अशा प्रकारे गुरुजींच्या हस्ताक्षरात इतकं सगळं गुरुजींनी लिहिलं वयाच्या 81व्या वर्षी. 81
वा, सांगा. आणि हस्ताक्षर अगदी 10वीच्या वर्गातल्या मुलासारखे. वा. नीट नेटके. असं म्हणतात हस्ताक्षरातनं स्वभाव घडतो. इतकं सुटसुटीत आणि क्लिअर आहे की मी स्वतः हे पूर्ण नीट वाचू शकतो, इतक्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलंय. वा वा. तर हा स्वामींचाच प्रसाद म्हणावा. त्यांचाच. अशक्य आहे हे. आणि 81व्या वर्षी वल्लभाचार्यांचं मुद्राष्टक प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती आहे. काय प्रसिद्ध? अधरम मधुरम हा हा हा. हो हो. हे ते असं आहे. हा, तर मधुराज. त्याच धर्तीवर हम्म. मी गुरु मधुमती म्हणून एक हे लिहिलं. अरे वा. हे लिहित असताना सुचलं मला, हा. मग ते मी त्याच्यात ऍड केलंय. अच्छा. इसं बघा, हे बघा, ह्याच्यातच आहे बघा. कागद आहे कागद का आहे, एक कागद वेगळा? आहे. हा, हो, गुरु मधुमती. हा. छान. गुरु मधुरम चरितम मधुरम, गुरुराधिपते मधुरम मधुरम. वा वा. वनम मधुरम आश्रम मधुरम, गुरुराधिपते गुरुराधिपते मधुरम मधुरम. अरे वा, फार सुंदर, फार सुंदर. मी कदाचित माझे उच्चार चुकू शकतात म्हणून मी नाही. म्हणायचं टाळतो. पण हे सावधान नावाचं एक पद आहे. हा हे पूर्वीच आहे, पण त्यात थोडी दुरुस्ती करून अर्धवट मला मिळालं होतं. हा हा वयाच्या म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत मनुष्याचं आयुष्य कसं जातं. हा हा. सावधान सावधान दशवर्षे बालपण आहे बघा त्यात. हो, वाचू का मी हे? वाचा ना, अगदी छान वाचा. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. हा. सावधान सावधान. 10 वर्षे बालपण, सदा विद्येचा शिण, मित्रांशी सदा भांडण, लक्षी सदा क्रीडांगण. सावधान सावधान. 20 वर्षे होई तरुण, नारीकडे सदा मन, अंगी चढे अभिमान, मग न घडे साधन. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. 30चिया होय भरती, कन्या पुत्र लाभ होती, त्यांचीच पडे भ्रांती, मनी नाही ईश्वर चिंती. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. 50 वर्षे होती. 40 वर्ष. अच्छा, 40 राहिलं. हा. अच्छा, 40 वर्ष झाली, डोळा 40शी आली, नेत्रांशी भूल पडली, येताना दिसे जवळी. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. आता 50 वर्ष. 50 वर्ष होती, 50 वर्षे होती, हलू लागे दंतपंक्ती, श्याम केश शुभ्र होती, त्याला म्हातार म्हणती. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. 60ची बुद्धी नाठी, हाती घेऊन या काठी, वसा वसा लागे पाठी, त्याला हासती पोरटी. सावधान सावधान वाचे बोला राम दत्त नाम. 70च्या विवंचना, बैसवेल्या उठवेल्या चालवेना, दिवसेंदिवस दैन्यवाना. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. 4 विसा. 4 विसा म्हणजे 4 विसा म्हणजे 80 वर्ष. हा, 4 विसा मिळून 80. मग झाला दशदिशी, जडा वीन जैसी मत्सी, तैसा होय कासाविसी. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. नवावरी दिले पूज्य. नवावरी दिले पूज्य, सुख राहिले गुज, म्हणतसे माझं आता काय आहे तुझं. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. शतावरी काळ आला, जीव ओढून गेला, जन म्हणती मेला मेला, आता तो कुठे गेला. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. म्हणे आता गुरुदास, सोडा संसाराची आस, सांगतो मी सज्जनांस, धरा सद्गुरूची कास. सावधान सावधान वाचे बोला दत्त नाम. सावधान सावधान. राम कृष्ण. आता इच्छा अशीच आहे की विना दैन्येनं जीवनम, जीवन विना दैन्य गेलं आतापर्यंत, आणि अनायासेन मरणम. भगवंताकडे मागायचं काय, अनायासेन मरणम. ते माऊलीने कसा शब्द दिलाय की धाकला एखादा जीवा झाकल्यानंतर कसा जातो कोणाला कळत नाही ना, तसं व्हावं आता. म्हणजे तर हॉस्पिटलमध्ये गेले, नाकात हे घातले, असं होऊ नये अशी इच्छा आहे. आता प्रत्यक्षात काय मुलं करते काय मला माहित नाही, पण अजून प्रकृती
आणि मुख्य म्हणजे प्रकृतीची देणगी मला नाही, हा पण परमेश्वर यांनी एक मला असा मित्र भेटला, त्याने मला तालमीत नेलो आणि मला हे तालीममध्ये मी मग इतका तालमीत तयार झालो. कुस्त्या खेळल्या, मलखांब खेळला, मुळामुठे म्हणजे आता आम्ही ह्या नदीवर तुम्ही पुण्यात असला तर लकडी पुला महापूर यायचा, म्हणजे 500 फुटाच्या आधी लकडी. हा, तर लकडी पुलावर, आता त्याला संभाजी पूल म्हणतात, हा हा त्या पुलावरून आम्ही उड्या मारायचो आणि ओंकारेश्वर लागायचो. बाप. असंही सगळं केलं आणि असं करून प्रकृती कमावली मुख्य म्हणजे. वा. तर मला कुठली व्याधी नाही, काही नाही. नाही आता- अजूनही मी योगासन, नमस्कार आणि आता त्यावेळी मी 150 नमस्कार घालत होतो, हो. 1000 जोर मारत होतो, हे सगळं केलं होतं. मग प्रकृतीच नव्हती ना चांगली, अगदी आहे. आणि आता माझी प्रकृती निम्मी आहे, याच्यात दुप्पट होती प्रकृती. तर आता वयाच्या मनाने ठीक आहे. आता छान. नाही, पण या वयामध्ये आपण आता कमीत कमी 2-3 तास बोलतोय, हो, काही तरी नाही. सुद्धा फरक काही जाणवत नाही आवाजात. श्रम काही नाही, काही नाही, छान छान. राम. काही नाही. अजून 3-4 किलोमीटर चालू शकतो. हे कर. गुडघे सगळे बोलतात जरा, पण त्याच्याकडे लक्ष देत नाही. अच्छा. मला एकाने सांगितलं, आपण जिवंताचं लक्षण आहे ते आमच्या गुरुंनी सांगितलं. हा, हा. माझे गुरु सुद्धा संन्यासीच होते, अरे वा. आनंदाश्रम स्वामी म्हणून. अच्छा. आनंदाश्रम स्वामींकडनं मी मंत्र घेतला अरे वा. आणि मंत्र घेतला तो घेतला रामकृष्ण हरी. अरे. तर मी वारकरी संप्रदायात आलो. क्या बात आहे. हा, रामकृष्ण हरी हा त्यांचा मंत्र आहे ना. हो हो. हा, तर तो त्याच्यावर तो हा जपायला सांगितलं त्यांनी मला. हा हा. मग तो जपात वारकरी संप्रदाय. हो. आणि शेवटी संप्रदाय तुम्हाला की धर्म एक असतो आणि संप्रदाय अनेक असतात. हो. म्हणजे वैदिक धर्माची व्याख्या ज्यांनी केलेली आहे, प्रामाण्य बुद्धी, लोकबंधांनी केली, प्रामाण्य बुद्धी वेदेषु साधनानाम अनेकता. हा, साधना वेगळ्या जरी असल्या तरी शेवटी वैदिक धर्म हा एकच आहे, सगळ्यांना एकत्र नेणारा आहे आणि कोणाचा कधी द्वेष न करणारा, सर्वसमावेशक आहे. आणि तसं, आणि गंमत आहे आणखी की मी ब्राह्मण आहे म्हणून मी कधीही आत्तापर्यंत कुठल्याही बहुजन समाजाशी द्वेष केला नाही, काही नाही केलं, त्याला सांभाळून घेतो. म्हणजे महाराष्ट्र मित्र आहेत माझे. वा. कारण काय धर्म कसा आहे, धर्माचे प्रकार नाही. सामान्य धर्म वेगळा आणि विशेष धर्म वेगळा. सामान्य धर्म सगळ्या समाजात वागण्यासाठी आणि विशेष धर्म घरात वागण्यासाठी. खरे खरे खरे. असा त्याचा तो फरक आहे. आणि ती सगळी तत्व माहीत असल्यामुळे अगदी आतून शांत आणि आतून समाधानी आहे. आता सुखदुःख कधी कधी येतात जातात, पण मी त्याचा फारसा विचार न करायचा अभ्यास करतो. छान छान. आणि आपल्याला सांगितलं असं, रामकृष्ण हरीचा मी आरसा लावला. हो. आणि रामाचा आचार घ्यायचा आणि कृष्णाचा विचार घ्यायचा. खरे खरे. रामासारखा आचार करण्याचा प्रयत्न करायचा आणि कृष्णाने जो विचार सांगितलाय तसं वागायचं. कृष्णाच्या आचारासारखं ते शक्यच नाही. शक्य नाही. शक्यच नाही. त्यांनी जे जे सगळे काही प्रकार केलेत ते शक्यच नाहीये. आणि हरीचं स्मरण करायचं, मग रामकृष्ण हरी आणि स्वामींचं नाव त्याला घेतो. म्हणजे हे आमचे माझे हे अगदी म्हणजे हृदयातले अगदी आहेत. वा वा. हे नृसिंह सरस्वतींचा हा फोटो ना. हा, त्यांचा फोटो आहे. नृसिंह. म्हणून हा जो फोटो आहे ह्याच्यात शेवटचा अध्याय ह्या फोटोवरच आहे. अरे वा. ह्याच्यावर गेले तसे. हा ग्रंथ तुम्हाला मी देणार आहे. नक्की नक्की. मला फार कृपा म्हणायची. हा, आणि फक्त अट एवढीच आहे की एकदा तुमच्या गर्दीत ह्याच्यात एकदा तरी वाचावा. नक्की नक्की नक्की. म्हणजे माऊली वाचून घेतील. माऊलींनी जर तो आता तुमच्या करवी मला दिलाय होईल. आणि माऊलीचं तरी वर्णन काय करावं ते शक्यच नाहीये. म्हणजे संजीवन समाधी माऊलीसारखी कोणाचीही नाहीये. हा, लोक म्हणतात ही संजीवन समाधी आहे, ही जिवंत समाधी आहे. माऊलीसारखी संजीवन समाधी कोणाची नाही, जगात नाही कुठे. हा, आणि ती समाधी म्हणजे फार वेगळी आहे. आत बसलेत ना. हो, आहेत अजून. त्यांच्या इच्छेवर आहे. देह बरं, देह पंचभावतिक देह निर्माण करायचा आणि तो परत धारण करायचा त्यांना शक्य आहे. कारण त्यांना जर तसं झालं नसतं तर एकनाथांना दर्शन झालंच नसतं. 200 वर्षांनंतर. 300. 300. हो, 300-350 वर्षानंतर एकनाथ महाराजांचा. अच्छा. एकनाथ महाराजांना म्हणजे त्यांनी बोलवलं त्यांना आळंदीला. मी काही गोष्टी ऐकल्यात, त्या तुम्ही फक्त चुकल्या असतील तर करेक्ट कराल. तसं आळंदीत जे आता मुख्य ब्राह्मण वृंद आपण बघतो, ब्रह्मवृंद, जे माऊलींचं जे पौराहित्य पूजा वगैरे करतात, ते त्यातले मोस्टली किंवा सगळेच गुरुजींकडनं शिकलेले आहेत असं. आणि गुरुजींचं पूर्ण ऋग्वेद, पूर्ण तुमचं
होय. त्याचा अभ्यास क्रमपाठी म्हणतात ना? क्रमपाठ. हा म्हणजे ते स्पष्ट करू का जरा? हो हो प्लीज. वेद मंत्र ऋग्वेद 10,552 मंत्राचा हे आहे आणि अनेक छंदाचा आहे तो. हा गायत्री उष्णी अनुष्टुप गणुष्टुप गायत्री अनुष्टुप बृहती पंक्ती त्रिष्टुप हे छंद आहे त्याचे. अनेक ऋषींचे मंत्र त्याच्यात आहेत. ऋषींना मंत्र दिसले, मंत्र करताना येते त्यांना, ते तपश्चर्येने दिसले मंत्र आणि ते मुखोदच त्यांचे झाले आणि ती परंपरा आता पण अशी चालत आली आहे. ऋग्वेदी परंपरा, यजुर्वेदी परंपरा, सामवेद, अथर्ववेद. सुमंत, जैमिनी, वैशंपायन हे 4 शिष्य व्यासांचे होते. व्यासाने विचार केला कलियुगात वेद एकच होता, पण एवढा वेद आता पाठ होणं शक्य नाहीये, म्हणून त्यांनी त्यातले ऋक मंत्र, याजुष मंत्र आणि साम मंत्र बाजूला काढले आणि ते यज्ञासाठी कसं वापरायचं त्याचा एक नियम लावून दिला. अशा परंपरेत मी ऋग्वेदी परंपरेत आलो. व्यासाने जो पहिलं इत्यादी शिष्यांनी दिलं त्यात, आणि ते आल्यानंतर त्या ऋग्वेदाचं अध्ययन माझ्याकडनं झालं. सगळे मंत्र आहेत. ते मंत्र म्हणताना अर्थ कळत नाही आपल्याला पटकन, ते जुनी संस्कृत भाषा आहे. म्हणजे आपण संस्कृत शब्द म्हणतो, पण ते त्याला गिरवाण भाषा, देवलोक ह्या भाषेत बोलतात. अच्छा. हां, देवांचं भाषण असतं तर देवभाषा, त्याला देवभाषा म्हणतात किंवा गिरवाण भाषा. आणि त्याचा एकदम अर्थ कळत नाही, म्हणून त्याचा अर्थ सायणाचार्य नावाचे एक मोठे असे प्रसिद्ध होऊन गेले, त्यांनी त्याचा अर्थ केला. म्हणजे विजयनगरचं साम्राज्य ज्यावेळेस होतं ते सायणाचार्य होते. आणि तर त्या मंत्राचा अर्थ कळावा म्हणून त्याचे पदच्छेद पाडले. पदच्छेद म्हणजे काय? हिमालय शब्द एक आहे, त्याचा पदच्छेद काय होतो? हिम अधिक आलय. आता अर्थ स्पष्ट झाला. हिमालय म्हणतात अर्थ स्पष्ट होते, पण हिम आलय, हिम म्हणजे बर्फ, आलय म्हणजे साठा. तशी त्या ऋग्वेद मंत्राची पद तयार केली संपूर्ण. म्हणजे आता तुम्ही यज्ञ वैजंत देवा असं कधी कधी मंत्र ऐकतो, मग यज्ञेन यज्ञम अयजंता देवा तानी अशी पदच्छेद केला. आता पदच्छेद झाल्यानंतर अर्थ स्पष्ट झाला, पण मंत्र बिघडला. अच्छा, मंत्र बिघडला ना. मंत्र तर संपलं ना. एका पुढे तो मंत्र उच्चारणं हा मंत्र झाला, पण नमः शिवाय म्हटलं मंत्र झाला, पण नमः शिवाय असा अर्थ केला की मूळ मंत्र बिघडला. म्हणून त्याचे ते मंत्र ते पद जोडण्याचं काम केलं ऋषींनी. आलं का लक्षात? म्हणजे मंत्राला जर असं आकडे दिले 1 2 तर 1 2 2 3 3 4 असे जोडत गेले, तो क्रम. अच्छा. मग असा मी क्रमापुढे अध्ययन माझं झालं. पण त्याच्यापुढे जटाघन नावाची एक विकृती आहे. त्या ब्राह्मणाला घनपाठी म्हणतात. जटाघन असं. तर त्यांनी काय केलं, क्रमात आणखी असं केलं की 2 पदं जोडली, परत उलटं जोडलं, परत उलटं जोडलं. 1 2 2 1 2 2 1 1 2. अरे बापरे, असा त्यांनी मंत्र चालला. किती योग. 1 2 2 1 1 2 असं ना. आता पुढे अजून जटांचा घनाने आणखी मंत्र शुद्ध राहावा हा त्यातला भाग आहे. म्हणून वेदाला कुठेही पाठभेद नाहीत. कुठेही पाठभेद नाहीत. बरं, आता वेदाच्या मंत्राचं कोणी बदलही करू शकत नाही अक्षराच्या. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा करू शकत नाही. वेदाची सुरुवात आहे अग्निमेळे ह्या शब्दाने, या मंत्राने. अग्नीला पर्यायी शब्द खूप आहेत. एक वन्नी शब्द आहे, म्हणून अग्निमेळे वन्नीमेळे करण्याचा अधिकार देवाला ईश्वराला सुद्धा नाही आता. ते तसं असते. मग त्यानंतर असेल तर जटेचा घन तयार केला. घन केला अत्रि ऋषींनी. मग 1 2 2 1 1 2 3 3 2 1 1 2 3 अशी ती पद जोडली उलटी. अरे वा, जे चुकण्याचा आणि पाठभेद होण्याचा चान्सच नाही, संधीच नाही. 2 लाख पदापर्यंत पोथ्या आहेत, पण पदाच्या पुढे आपण जोडायच्या ते पद. म्हणजे दोन्ही मंत्र पद जोडायची. जटाघनाच्या क्रमाच्या पोथ्या नाहीत, आपण ते समजून घ्यायचं. याला म्हणावं म्हणजे हे आता क्रमपाठी असं. क्रमपाठी, जटापाठी, घनपाठी. माझं अध्ययन क्रमपाठापर्यंत झालं, पण जटाघन मी पुढे जाऊ शकलो नाही. म्हणजे आमच्या घरातल्या अडचणी आईचे अनेक, पण क्रमापुढे अध्ययन असं झालं. आणि ते अध्ययन मुलांना जेव्हा आता हा विद्यार्थी सगळे ऋग्वेद याचं माझ्याकडे म्हटलं आहे.
हा मुलगा आहे तो. असे जवळजवळ 50-60 विद्यार्थी माझ्याकडनं त्यातून गेले. आळंदीतले बहुतेक त्यात आहेत बरेचसे, छान छान परगावी आहेत, असं आहे. छान. आपलं गुरूंनी सांगितलं, तू शिकलायस ना, दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. अध्यापन जर केलं नाही हम्म. गुरूंनी हा. तर तो ब्रह्मराक्षस होतो. अरे बापरे. अध्यापन झालं पाहिजे हा, हा, असं त्यातला मागचा विचार आहे तो. हा. पण अध्यापन करत आलो. आता करून आता काय होत नाही मला शिकवणं, कारण ती अक्षरं हं. सगळी आली पाहिजेत तशी तोंडातून. काय? वेदाचं अक्षर चुकलं तर आयुष्याचा नाश सांगितला. अवक्षरम हनायुष्यम. हा. वेदाला स्वर आहेत वर खाली अशी. म्हणजे एक उदाहरणाचं कसं यज्ञेन यज्ञम यंतदेवा स्थान धर्म असे स्वर आहेत हा. खालीवर, उदात्त अनुदात्त स्वरित. त्यातही चूक नको व्हायला. त्यातही चूक होता कामा नये. अरे. म्हणजे अनायुष्य विस्वरम व्याधी पीडितम, अवक्षरम हनायुष्यम विस्वरम व्याधी पीडितम. स्वर चुकला की वायू बिघडला, वायू बिघडला की व्याधी निर्माण झाली. शरीरामध्ये शरीरातला वायू बिघडला ना किंवा अर्धांग वायू आहे, हे आहे, हार्ट अटॅक आहे, सगळं. अरे वा. आणि हे मंत्र जे आहेत हे सगळ्या कामनासाठी वापरता येतात. हम्म. कामना म्हणजे सकाम कामना ज्या आहेत त्या हा, हा. सगळ्यासाठी. कोणाला घर पाहिजे ते मंत्र आहेत. म्हणजे गुरुचरित्रात असं म्हटलंय की ब्राह्मणांनी आपल्या आचारात राहिलं हम्म. आणि त्यांनी वेदो नारायणाची उपासना केली हम्म. की लक्ष्मी ही चंचल आहे, नारायणाची स्थिर आहे. स्थिर आहे, नारायणाला सोडून नाही जाऊ शकत. ती कुठे जाऊन बाकी त्याचं फिरते ती. हं. म्हणून वेदो नारायणाची उपासना करावी असं म्हणजे गुरुने म्हणून सांगितलेलं. त्याची उपासना करावी सगळं चालतं. सांगितलं प्रपंच होत असतो, परमार्थ करावा लागतो. करा. लक्ष्मी, आमचे वडील म्हणायचे लक्ष्मी ही मिळवायची नसते, मिळत असते. वा. पण ती मिळण्यासाठी आपण आपलं घरातलं वातावरण जोगलं पाहिजे. खरे खरे खरे. आणि आता सगळं हे काय झालंय, आचारापासून सगळे काय सगळं आचार भ्रष्टता निर्माण झाली आहे सगळे. हे सगळंच वर्ण म्हणजे हा, आणि मग काय आपल्याला त्याचं फळ मिळत नाही ना. खरे. कर्म जेव्हा घडतं ना तेव्हा त्या कर्माच्या प्लस मायनस वर चालू असतं. हो. कुठे संगणकावर. हो. चित्रगुप्त आहे त्याचं नाव आहे. चित्रगुप्ताच्या. चित्रगुप्त नाव कसं आहे बघा. हो. सगळी त्याची सगळ्यांची चित्र त्याच्यासमोर आहेत, पण तो गुप्त आहे. तो स्वतः गुप्त आहे. आणि त्याच्या हाताखाली 2 नवरा बायको आहेत. हा. त्यांचं नाव श्रवण आणि श्रावणी. अच्छा. होय. मनुष्य गेल्यानंतर त्या जीवाचा, पुरुष देहाचा निवाडा श्रवण नावाचा त्याचा कारकून करतो. हा. आणि स्त्री देहाचा निवाडा श्रावणी नावाची बायको करते. अरे बापरे. इतकंच आहे. डायरेक्ट चित्रगुप्तापर्यंत नाहीये, आधी यांच्या थ्रू जावं लागतं. चित्रगुप्ताकडे आधी येते ती केस, तो लगेच खाली देतो. अच्छा. घ्या का. आणि कोणाकडनं जरी चूक झाली तर चित्रगुप्ताकडनं जरी चूक झाली हा. तरी ती परमेश्वराकडे लगेच लक्षात आणि तो दुरुस्त करतो. बँकेत कारकुनाकडे चूक झाली तर मॅनेजर लगेच दुरुस्त करतो. तसंच आहे ते. पण त्याचा चूक होत नाही, काही नाही होते कधी कधी. अजामिळ. हा, असं होऊ शकतं कधी कधी. पण मग ते लगेच सुधारलं जातं लगेच. काही आपण म्हणतो ना, माणसं मेल्यांचं परत आला की त्यांची चूक झाली ती काही. अरे चुकीचं अकाउंट आलं. चुकीचा जीव आला वाटते. तर ह्याच्यात एकच मुख्य लक्षात ठेवायचं की मनुष्याचा आचार, विचार आणि उच्चार शुद्ध पाहिजे. आचार चांगला पाहिजे. आचारात नीती आली, विचारात धर्म आला आणि उच्चारात सगळं झालं. वा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वाणीचे 4 प्रकार आहेत. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. आपण जे शब्द बोलतो ते परेच येतात. आधी परात स्फुरण होतं परेमध्ये, आपण साधं बोलतोच आहे. आणि नंतर तुमचं पश्चंतीमध्ये जातो. पश्चंती इथे आहे, परा बेंबी कशी आहे, इथं पश्चंती आहे, इथं मध्यम आहे, कंठात. आणि इथं वैखरी आहे. म्हणून उच्चार का जपून करायचा, उच्चार होईल तसा व्यवहार घडतो. म्हणून प्रसंगी आचार चुकला, विचार चुकला तरी उच्चार चुकता का म्हणून. हे चुकला तर आपला दुरुस्त करून घेऊ, पण उच्चार चुकला की त्याचा लोकांवर परिणाम होतो. मनात एखादा मनुष्य मूर्ख आहे असं आपण मनात म्हटलं त्याचा काही परिणाम नाही, व्यवहार नाही. पण तू मूर्ख आहेस असं उच्चारण झालं की तो व्यवहार सुरू झाला. खरे खरे. यालाच आजकाल मॅनिफेस्टेशन वगैरे इंग्लिश नावं देऊन हीच गोष्ट युरोपीय म्हणून सांगतात. मात्र हे आपल्याकडे किती स्पष्टपणे मांडले, कॅल्क्युलेटिव्ह लिहिले. हो. आणि ते परामध्ये वाणी कशी येते ते इतकं सुंदर सांगितलंय. आत्मा बुद्ध्या समेत 4 था
मनोयुंक्ते बिभक्षया मना कायाग्नि माहंती सहा प्रेरेत मारुतम. आत्मा जीवात्मा, आतला जीवात्मा हा, आत्मा बुद्धीशी आणि मनाशी संयोग पाडतो. हा, मन अग्नीशी संयोग करतं. हा. अग्नी वायूला पुढे ढकलतो हा. आणि मग तो प्रेत येतो आणि तिथून वाणी बाहेर येते. अरे बापरे, छानच. इतकं ते सगळं खरं. घर आहे. म्हणून आमच्या वैदिक धर्माच्या लोकांनी अनुयायांची असं गोष्ट घडलेली आहे. हा. काय की आम्ही आमच्या कर्तव्यात कसूर करतोय, कर्तव्याप्रमाणे वागत नाही, म्हणून हे सगळं झालेलं आहे. खरं. मुसलमानांनी आक्रमण का केलं? क्षत्रिय हे झाले म्हणून ना. बरोबर. क्षत्रियांनी विरोध केला नाही महाभारताचा. हे कृष्णाने जे केलं महाभारताच्या वेळेला ते 2500 वर्ष हा भारत व्यवस्थित सुवर्णयुगासारखा होता. हो. आणि 2500 वर्षानंतर त्याला दैन्य अवस्था प्राप्त झाली. का तर स्वतःचं कर्तव्य विसरले प्रत्येकजण. ब्राह्मण ब्राह्मणाचं कर्तव्य, क्षत्रिय क्षत्रियांचं कर्तव्य विसरले आणि अर्थासाठी काही करायला लागले, पैशासाठी. अरे. असं आहे. आणि म्हणून तर तुम्हाला सांगितलं धर्म कळावा लागतो. तर तसा कळत नाही, त्याचं मर्म घ्यावं लागतं. आणि मर्म केल्यानंतर मग वर्म हातात येतं, मग कर्म घडतं. आणि हे कळलं कोणाला सर्वात जास्ती? माझं असं आहे की कसं वागावं कुठल्या युगात हे कृष्णाला कळलं, खरं. त्यानंतर शिवाजीला कळलं. हो राजा. बाकी कोणाला कळलं नाही. खरे खरे खरे. शिवाजी महाराजांना पूर्ण कळलं. हो. त्या पण ते आचरण केलं. महाराजांनी आयुष्यात चूक नाही केली कुठली, नाही, अजिबात नाही. अजिबात काय नाही. ते आहे ते. एकदम म्हणजे पूर्ण जीवन एक एक दिवस एक एक तासाचा त्यांनी सार्थक झालंय आयुष्यात. हा. आणि धर्मावर संकट आलं म्हणूनच खडग भरलं ना. हो. आणि हे लोक नुसतं आपलं काहीतरी बोलतात. सर्व धर्म समानाचा काय नाही, काय 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 वाक्य उच्चारायची. समान हा, काय त्याला अर्थ नाहीये. नाही. खरं. प्रत्येक धर्म पंथ त्याचा मान राखून ते काय त्यात फरक आहे. सगळे धर्म पूज्य आहेत आम्हाला. बरोबर. इस्लाम पूज्य आहे, पण प्रमाण नाही. प्रमाण नाही. प्रमाण वेगळं, खरे खरे. प्रामाण्य वेगळं हा आणि पूजनही वेगळं. हा. अहो ते कोणते थोर पुरुष होते म्हणून त्यांच्याकडनं एवढं झालं ना, आणि त्यांचं चाललंय ना. खरे खरे. हा. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त हिंदू धर्म हा परमेश्वरापासून निर्माण झाला आणि इतर सगळे धर्म पंथ हे प्रेषितापासून निर्माण झालेले. खरे. ईश्वरांनी ह्या दूताला सांगितलं तू समाधान कर त्यांचं, चला जा तू. हा. आणि वैदिक धर्माची तत्व, वैदिक धर्माचा आचार विचार पेलवे ना लोकांना काही का तर कामक्रोध लोभ ह्या विकारामुळे, म्हणून तिने आपल्या मनाप्रमाणे त्याचे सुरू केलं. खरे. त्यातूनच तो इस्लाम धर्म, त्यातून हिंदू हे सगळं. आता आम्हाला, मी प्रार्थना करतो की मला दत्त संप्रदाय किंवा दत्त प्रभूंची हा जो आपण आता बघतो ही सगळी परंपरा, श्री नरसिंह सरस्वती आणि त्यासोबतच स्वामी समर्थ आणि हे अलीकडचे जे अवतार किंवा आपण बघतो सिद्ध पुरुष, यांच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. अत्री अनसूया. हा. अत्री हे मानसपुत्र ब्रह्मदेवाचे ब्रह्मदेव. आणि अनसूया त्यांची पत्नी. बरोबर. अत्री म्हणजे त्रिगुणातीत असणारे ते अत्री, म्हणजे तामस राज सात्विक त्या त्रिगुणाच्या पलीकडे जाणारे. आणि अनसूया याचा शब्दाचा अर्थ असूया दिला नाही कोणाबद्दलच, अशी पतिव्रता स्त्री होती. आणि तिचं पातिव्रत बघून तिच्या अंगात एवढं सामर्थ्य प्राप्त झालं, म्हणजे आपल्या इतकं सामर्थ्य प्राप्त झालं. तुम्हाला त्याच्यावर एक गोष्टच सांगतो बारकेशी, की महाभारताची गोष्ट आली सांगितली मला माहीत नाही, परवाच गोष्ट तो सांगतो की एक कौशिक नावाचा ब्राह्मण होता. थोडं विषयांतर करून, म्हणजे पातिव्रत्याचा प्रभाव किती असतो याच्यावर गोष्ट सांगतो. अनसूया पतिव्रता होती, तर पातिव्रत किती होतं की सूर्य तुला घाबरत असे, चंद्र घाबरत, सगळे देव घाबरत होते तिला. तिच्या मनात कोणाला घाबरत नव्हतं, ते आपले कर्तव्य करत होती. पतिव्रता धर्म जो सांगितला आहे त्यापर्यंत ते आचरण झालं होतं. पण ते एक सामर्थ्य प्राप्त होतं आपल्या म्हणजे आपल्या स्वतःच्या कर्माने एक सिद्धी प्राप्त होत असते स्वकर्तव्याने, अशी तिला प्राप्त झालेली होती. तर हे पातिव्रत्याचं हे किती महत्व असतं असे महाभारतात एक असं वनपर्वात आलेली आहे. एक कौशिक नावाचा ब्राह्मण होता. ही गोष्ट सांगितली नाही तुम्हाला? हा, कौशिक नावाचा ब्राह्मण होता आणि त्यांनी तपश्चर्या केली खूप मोठी. आई वडिलांना दिलं सोडून आणि तपश्चर्याला गेला वनात. आता ते कर्तव्य चुकलं त्याचं. आई वडिलांना सांभाळणं आधीचं कर्तव्य होतं, ती त्याची तपश्चर्या होती, पण तिला सोडलं, मला तपश्चर्या करायची. वनात गेला आणि मला खूप तपश्चर्या केली.
तपश्चर्याने काय होतं की अंगात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते, शक्ती निर्माण होते. आणि बाकी कामं करून त्याच्या स्वाधीन राहत नाहीत, ती गोष्ट वेगळी आहे. ते तर हा आणि तो एका नदीकाठी राहत असे, जंगलात असा, आणि तिथून जवळ एक गाव होता, भिकेला जायचा. असं भिक्षा मागायचा, यायचा. आणि एक दिवशी काय झालं तर तो रोजची म्हणजे तपश्चर्या पूर्ण झाली सकाळची, आणि तो भिक्षेला निघाला. तेवढ्यात वरून एक पक्षी चालली होती, तिने वेष्ठात टाकली, ती याच्या डोक्यावर पडली. हां, ती डोक्यावर पडल्यानंतर ते काय पडलं म्हणून बघितलं तर हाताला घाण लागली. ते वर बघितलं, त्या पक्षीने अशी चालली, घाण टाकली, आणि पुढे जरा चालली ते त्याला राग, माझ्या इकडे हागलीस तू संतापाला. क्रोध जात नाही ना, तपश्चर्याने क्रोध वाढतो उलट विश्वामित्रासारखा. म्हणजे ते होण्यासाठी ज्ञान वेगळं आहे, ते तपश्चर्या ज्ञान वेगळं, तपानी शक्ती ऊर्जा वाढते. तर ते झालं, तर ते रागाने बघितलं, ती पक्षी खाली जाऊन मरून पडली, मरून पडली ती. तो त्याला आश्चर्य वाटलं, अरे माझं सामर्थ्य एवढं वाढलं. नुसत्या डोळ्याने त्याने ओटाळून बघितल्यापर्यंत क्रोध डोळ्यात आला आणि मरून पडली. वा, जिंकली म्हणले मी आमचं स्थान आतापर्यंत करून. असं म्हणून तो भिक्षा गावात गेला, 2-3 भिक्षा मागितली. एका घरापुढे उभा राहिला, माझी भिक्षा द्या बाबा. त्या बाईने तिथून हात केला असा. तेवढ्यात तिचा नवरा घरात आला, तिचा नवरा. तो नवऱ्याला त्यांनी भिक्षा पात्र खाली ठेवलं, भिक्षा ठेवली खाली, आणि त्या नवऱ्याला बसायला सांगितलं. त्याला पाणी दिलं, घामाघूम झालेलं तो, ते पदराने त्याचे घाम पुसला, त्याला पाणी दिलं पहिला. तेवढं त्याने, अहो लवकर भिक्षा द्या, किती उशीर करताय, असं तो म्हणला. नाही आलेच म्हणाले, क्षमा करा. भिक्षा घेऊन आल्यानंतर त्यांनी म्हटलं, किती वेळ म्हटले उशीर करायचा, काही वाटतं की नाही, आम्ही किती वेळ उभं राहायचं. म्हणजे शांतपणे भिक्षा घ्या, असं डोळे वटावून माझ्याकडे बघू नका, मी काही ती पक्षी नव्हे. अरे बापरे, मी ती पक्षी नव्हे. त्याच्या हातून डोळेच खाली पडले. बरोबर आहे. तो म्हणला, अहो हे तुम्हाला कसं कळलं, मी त्यासाठी काही प्रयत्न केला नाही, मी माझं जे स्वकर्तव्य, स्त्रीचं कर्तव्य जे आहे ते मी करते फक्त, याच्यापेक्षा काही करते. कुठल्या देवाला जात नाही, कुठे काही करत नाही, काही नाही, कुठली व्रत नाही, काही नाही. फक्त मी पतीची सेवा करते. म्हणून ज्ञानेश्वरांची ओवी आहे, पतीच्या मता अनुसरता जी वागे पतिव्रता, ते अनायासे पोचे आत्महत्या. ज्ञानेश्वर वाटलं हा बी नाही, ते दिलं बीच लगेच, ती कथाही दिलेली जात. हा, मग तो म्हणला, हे पण ज्ञान म्हणली, तुम्ही आई वडिलांना सोडून तपश्चर्या करताय. आई वडिलांना सोडून तपश्चर्या काही फुकट आहे. हे ज्ञान तुम्हाला मला सांगा, मी कसं, मी सांगत नाही म्हणले. तू असं कर, मिथिला नगरीला जा तुम्ही, आणि तिथे एक खाटीक आहे, त्या खाटीक तो खाटीक तुम्हाला सांगेल. त्याचा सगळं गर्वच गेला ना, मी ब्राह्मण कोण असा, आणि तुम्हाला ज्ञान जायचं खाटकाकडे. म्हणजे अशा गोष्ट लांबवली नाही पुढे मी. कारण मला एवढंच सांगायचं होतं की स्वकर्तव्य तुम्ही करत आला की काही कमी पडत नाही. म्हणून त्याचा आगा जयाचं जे विहित ते ईश्वराचे मनोगत, तुम्ही मनोगताप्रमाणे लागा. आणि ते मनोगत ईश्वराचं कोणाबद्दल कसं आहे, सामान्यपणे आहे, वैयक्तिक आहे, ते सगळं संत सांगून गेलेले आहेत. कसं वागावं, काय वागावं, समर्थान सांगितलंय, सगळ्यांना सांगितलं. तर असे अनुसार आहे. तर तिचं 5 वर्ष एवढं वाटलं की इंद्र घाबरला, त्याला वाटलं आता ही स्वर्गाचं राज्य घेणार. म्हणून तो इंद्र गेला विष्णूकडे, आणि असं आहे. विष्णू म्हणले, अरे तुझं इंद्रपद घेण्यासाठी का ती पतिव्रता तिने काही हे करते, ती तिचं कर्तव्य करते, तिचं जे कर्तव्य ती करते, तिला कुठल्याही त्यातून लाभाची इच्छा नाही किंवा कुठल्याही फलाची इच्छा नाही. पण ह्याचं काही समाधान होईना, खुर्ची जाईल असं वाटलं त्याला. विष्णू म्हटलं, बरं तुझं आम्ही बघतो काय करतो. विष्णूने विचार केला, आता या पतिव्रतेचं म्हटलं परीक्षा घ्यायची आहे, एक देव जाऊन चालणार नाही, म्हणजे मी एकटा गेलो तर माझा निभाव लागणार नाही. म्हणजे देव सुद्धा घाबरतो कसा बघा. तुकारामांची एक ओळ आहे, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आहे असं आहे ते. हे सगळ्या गोष्टी मी ह्याच्यात सारांशोबत आणलेलं आहे. तर ते विष्णू म्हणले, आता मग त्यांनी महेश शंकराला बोलवलं. ब्रह्म आपण तिघं म्हणून म्हटलं तिची परीक्षा घ्यायला जावी. आणि परीक्षा काय,
तर पतिव्रतेच्या धर्मात ज्या गोष्टी आहेत की कुठलाही अतिथी विन्मुख होऊन जातात कामा नाही. हम्म. तो विन्मुख गेला की तुमचं पातिव्रत्याला एक भाग कमी झाला. हम्म. विन्मुख जाऊन द्यायचं नाही त्याला अतिथीला. हे अतिथी रूपाने आले, थोडक्यात कथा सांगायला अतिथी रूपाने आले आणि म्हणले भिक्षा द्या. अतिथी नव्हते, तपोवनात गेले होते. ते म्हणले ठीक आहे बसा, पण तो म्हणले आमची अट आहे. अतिथी म्हणले आमची अट आहे काय, तर तो नग्न होऊन व्हायचा वाढायचा. आम्हाला गोष्ट माहिती आहे तुम्हाला, नग्न होऊन वाढायचं. तिला विचार पडला, बरं हे काही हे सामान्य दिसत नाही अतिथी, म्हणले कोणतरी. ते लक्षात आलं. ती आत आली आणि लग्न झाली, पतीसंबंध लग्न झाली. आणि ती म्हणली आता मी लग्न झालेली आहे, ही अतिथी आले मला मुलांसारखीच आहेत, म्हणजे माझी बाळासारखीच आहेत, मग त्यांना आपल्याला लाजायचं काही कारण नाही. असं मनात विचार करून जे आली तर ती तिन्ही देव होते तेच लग्न झाले. लग्न झालेल्या अवस्थेत बाळाच्या रूपात खेळायला लागले. म्हणजे मानसिक शक्ती काय बघा, मनसंकल्प कसा असतो. मनाने विचार आलं की ही माझी बाळं आहेत, ती बाळं झाली आणि तेच नागडे उड्या नाचायला लागायचं, लोळायला लागले. आता त्यांना जेवण कसलं, त्यांना दूध दिलं पाहिजे. हिला पाना फुटला, तिघांना दूध दिलं आणि पाण्यात घेऊन ते धोका दिला. अतिरिक्त आले काय म्हणले, म्हणजे असं असं झालं म्हणून. मग ते म्हणले त्यांनी पाण्यात बघितलं, अरे ही बाळं म्हणजे सामान्य आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आहेत. तसेच ती लगेच उभे राहिले. त्यांच्या मनात ही बाळं नाही उभे राहिले आणि वर माग म्हणले मला काही नको म्हणले. एक लक्षात ठेवायचं, कसे बारकावे आहेत. अनुषाला विचारलं तुला काय पाहिजे, कारण एक लक्षात गोष्ट, जितका फलातून पुरुष निवृत्त होतो तितकी स्त्री निवृत्त होत नाही. त्या स्वभाव आहे. मग एक म्हण आहे की तिच्या शरीराच्या चिमुटभर राग झाली तरी तिच्या इच्छा कायम राहतात, असा स्त्रीचा स्वभाव आहे तो. तिला विचारा. मग ती अनुषा म्हणली आता ही बाळं माझ्या मनाने झालेली आहेत, ही बाळच म्हणून राहावीत. मग ती तिन्ही बाळं तिथं राहिली. मूळ ते ब्रह्मा विष्णू आपल्या ह्याच्यात गेले. आता हे 3 बाळं मोठी झाली, 8 वर्षे झाली, त्याच्या मुंजी सगळ्या केल्या. तर मग नंतर काय झालं की जो शंकर महेश म्हणाला अत्रीशांना की मी शंकर आहे, मी काय आता इथं राहत नाहीये, मी जातो. विष्णू इथं राहील. त्यानंतर हा चंद्र म्हणाला, मी चंद्र होईन. ब्रह्मदेव म्हणाला चंद्ररूपात मी जाईन आणि विष्णू ह्याच्यात राहील. म्हणून सगळी शक्ती ब्रह्मा आणि महेशांची शक्ती सगळी विष्णूमध्ये संक्रमित झाली आणि तो विष्णू एकटा राहिला, तो दत्तात्रय. अच्छा. हां. दुपारी झाला तो 3 मुखांनी होता तो. जन्मात 2दा करतात, दुपारी 12 वाजता करतात, संध्याकाळी 6ला करतात. अच्छा. तो 3 मुख जो आहे 3 शरीरांचा तो दुपारी 12चा आहे जन्म. अच्छा. हा. आणि संध्याकाळी तो एकमुखी आहे. म्हणजे दत्तात्रय एकमुखी पण आहेत. अच्छा, ही गोष्ट मी पहिल्यांदा ऐकली आता. एकमुखी म्हणजे वासुनंद सरस्वतींच्या ध्यानात एकमुखी दत्त असतात नेहमी. अच्छा. दत्त एकमुखीच आहे. विष्णू स्वरूप म्हणावं, त्यात विष्णू प्रधान आहे. विष्णू प्रधान आहे. विष्णू प्रधान असलं तर सत्वशील आहे आणि जिथं सात्विकता आहे तिथं ज्ञान राहतं. तो ज्ञानावतार आहे. म्हणून त्याला विलय नाही. अवतार जन्माला येतात पण सगळे विलयाला जातात, पण तशी दत्तमूर्ती नाही, ती अखंड आहेच. कृतयुगात घडलेली कथा अजूनही दत्तात्रय निर्णय रूपात फिरत असतात. आणि ज्ञानच द्यायचं ना लोकांना, हेच काम असल्यामुळे ते अशी ती दत्त म्हणजे गुरुत्व जे निर्माण झालं ते दत्तात्रयांपासून झालं. हे सगळ्या पंथांचं जर मी मूळ बघितलं, तो वारकरी संप्रदाय असो, समर्थ संप्रदाय असो, कुठले संप्रदाय किती असतो आपल्याकडे, सगळं मूळ दत्तांकडे आहे. दत्तांचं म्हणजे नाथ असो, तो ज्ञानावतार आहे. नाथ संप्रदायात पण आदिनाथ गुरु सगळे सिद्धांत म्हटलंय आणि त्याच्यामध्ये मी काल परवा वाचत होतो की दत्तांना ज्ञानगुरु म्हणून मानलं गेलं. ज्ञानगुरुच आहेत ते. आणि त्यांचा नाश नाहीच ना, म्हणजे तो अवतारात विलय नाहीच आहे ना. अवतार उदंड होती, कार्यकर्ता अवधी लयाच जाते, तैशी नाही दत्तमूर्ती नाश कधी असे ना. आणि मग त्या दत्तात्रयांनी सगळीकडे फिरत कृतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं आणि मग कलियुगासाठी म्हणून त्यांनी
श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपाने अवतार घेतला. अच्छा. मग दत्तांनी दत्ताने घेतला अवतार अच्छा पिठापूरला. विठापूर. मग श्रीपाद श्री वल्लभ कुरुपूरला राहिले. आणि मग श्रीपाद श्री वल्लभांना काही कारणाने म्हणजे एका स्त्रीचा वर पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना नरसिंह सरस्वतीचा अवतार घ्यावा लागला. म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांचं आयुष्य 30 वर्षाचं आहे. अच्छा. आणि त्यांनी मग आपल्या कृष्णेत देह विसर्जन केला. आणि त्यानंतर 20 वर्षांनी नरसिंह सरस्वती जन्माला आले. अच्छा. ते नरसिंह सरस्वतींचं जे सगळं चरित्र आहे ते गुरुचरित्रात आहे. अच्छा. गुरुचरित्र आपण जे म्हणतो हा. तर ते दत्तप्रभूंचं आहे की नाही, नरसिंह सरस्वती. नरसिंह सरस्वती. श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र थोडक्यात आहे. हा. आणि सगळे संपूर्ण जे नरसिंह सरस्वतींनी जे काही चमत्कार केले, लीला लीला केल्या, योग्य सोबत लीला केला हाच आहे, त्या सगळ्या ह्याच्यात ग्रसित आहे ते गुरुचरित्र. अच्छा. आणि त्यानंतर मग आपण जे आता बघतो श्री मग त्यानंतर असं आहे की मग नंतर त्याने अंशावतार, मग नरसिंह सरस्वतींनी काही काही अवतार पुढे घेतले. मग काही म्हणतात की स्वामी समर्थ त्यांचेच अवतार आहेत किंवा टेंबे स्वामी, हे सगळे वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी दत्तांचाच अवतार आहे. अच्छा. मूळ दत्तांचाच अवतार सगळं आहे. आणि ते त्याप्रमाणे त्या काळाला योग्य असं कार्य करत आहेत. आम्ही परिक्रमेत असताना गेलो त्यांच्या आश्रमात टेंबे स्वामींच्या. हो, गरुडेश्वरला. हे सगळे दत्तात्रयांचे अवतार. पण ह्याच्यात सर्वात मोठं चरित्र हे सरस्वती गंगाधर नावाच्या लेखकाने लिहिलं. अच्छा. गुरुचरित्र पोथी जी आहे ती. त्याचा इतिहास असा आहे की सायनदेव नावाचा नरसिंह सरस्वतींचा शिष्य होता. अच्छा. त्या नरसिंह सरस्वतींचा शिष्य सायनदेवाचा मुलगा नागनाथ, नागनाथ नंतर देवराज, नंतर गंगाधर, नंतर सरस्वती, अशी ती मुलं होती, म्हणजे पिढी अशी ती. त्यात जो सरस्वती नावाचा जो होता म्हणजे 5वा पुरुष, सायनदेवाचा पासून 5वा पुत्र म्हणजे 5वा पिढीत, तो त्याला असं एकदम वाटलं की माझ्या सगळ्या घराण्यावर कृपा नरसिंह सरस्वतींची झाली आणि मी काहीच करत नाहीये. म्हणून मग त्यांनी नरसिंह सरस्वतींचा ध्यास घेतला आणि त्यांना दर्शन द्या म्हणून सांगितलं. तर नरसिंह सरस्वतींचे 4 शिष्य प्रमुख होते, सायनदेव, नरहरी आणि नंदी आणि स्वतः सिद्ध. हा सिद्ध जो शिष्य त्यांचा होता, हा सिद्ध पहिल्यापासून नरसिंह सरस्वतींजवळ आहे, त्यांच्या वयाच्या लहानपणापासून त्यांचं शिष्याचं. म्हणून मग त्यांनी आपल्या नरसिंह सरस्वतींनी जे कार्य केलं आपल्या गुरूंनी, त्याला जवळजवळ 200 वर्षाचं आयुष्य मिळालं होतं, 150 वर्षाचं आयुष्य. अरे वा. हो, असे झाला. आणि 100 नरसिंह सरस्वतींच्या निर्याणानंतर म्हणजे ते अंतर्धान पावल्यानंतर त्यांनी 100 वर्ष तेच कार्य केलं लोकांना ज्ञान देण्याचं. मग त्या सिद्धाला हा सरस्वती भेटला. आणि त्यांनी मग भेटला, भेट झाली त्यांची. मग त्यांनी हा आपल्या गुरूंच्या साठी तडफडतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याला सगळं गुरुचरित्र सांगितलं. ते गुरुचरित्र त्यांनी लिहून ठेवलं होतं. प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती असताना गुरुंनी जे जे लीला केल्या त्या संस्कृतमध्ये पुस्तक होतं ते त्यांनी त्याला सांगितलं आणि त्याच्यावरून त्यांनी ओवीबद्ध हे गुरुचरित्र लिहिलं. आता ती पोथी आहे ती. आलं का? हो, जे आता गुरुचरित्राची सगळी साधना करतात, पारायण करतात, ज्याच्या कामं आहेत त्या पूर्ण होतात त्याच्या पारायणाने. आणि त्यांनी ते सगळं, तो कानडी होता पण ओवी, मराठी ओवीबद्दल लिहिलं. अच्छा. हे गुरुचरित्र सिद्धाने सांगितलं. हे सिद्धाने नामधारकाला सांगितलं, नामधारकाने लिहिलं आणि श्रीकांतने यथावतेचं लिहायचं. हे गुरुचरित्र साहित्याच्या कुठल्या प्रकारे ठेवायचं हे वाचक ठरवतील. आणि ह्याच्यात मग नंतर ज्ञानेश्वरांची ओवी लिहिली. अरे वा. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्ध गेले आणि येथे माझे उरालेच पाहिजे म्हणून. पण पुस्तकाला नाव धर्मकीर्तन. रामकृष्ण. असं आपण एक छोटं धर्मकीर्तन, असं हे गुरु सगळा संप्रदाय, जो सगळे संप्रदाय तुम्ही नाथ संप्रदाय त्यांचे मूळ सगळं गुरु आहेत. हो, दत्तात्रय आहेत. आणि त्यांनी नाना प्रकारांनी अवतार घेऊन म्हणजे नाथांना सुद्धा, नाथ महाराजांना दर्शन झाले. नाथ महाराज गुरु दत्तात्रयच उपासक. हो. हे ज्ञानेश्वर नाथ संप्रदायाचे ह्याच्यातलेच.
हो हो पण त्यांनी मग काय आहे, हे देशकाल बघून हो संत निर्माण होतात ना, ते देशकाल परिस्थिती बघून तसा तसा उपदेश करत राहतात. म्हणून सर्वात सोपा वारकरी संप्रदाय त्यांनी केला निर्माण. खरंय. भागवत संप्रदाय. आता त्यावेळची परिस्थिती निर्माण झाली म्हणून समर्थ निर्माण झाले खरंय खरंय आणि शिवाजीला सहाय्य केलं. खरंय खरंय खरंय. किती तऱ्हेने सहाय्य केले समर्थांनी, फार मोठं सहाय्य केलंय. म्हणजे जिथं शिवाजीने स्वारी करायची ठरवलेली आहे तिथे आपले महंत बसवून तिथं हे करून त्यांच्याकडनं अनुकूल वातावरण निर्माण करून तिथं समर्थांनी केलंय. वा. अफजल खान निघाला विजापुराहून तेव्हा पहिला निरोप समर्थांचा गेलेला शिवाजीला. अरे वा. आणि तो गेला कसा, ओवीबद्धच लिहिलं त्यांनी, पत्र पाठवलं. अरे वा. कोणाच्याही हातात पडलं तरी काही कळायचं नाहीये, हा हा पण त्याचं पहिलं अक्षर वाचत राहायचं. हा. ते असं येते, विवेके करावे कार्य साधन. हा. उपदेश आहे बरं का, विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणवणं, हा. पुढील भविष्यार्थी म्हणून राहटवणे. हा. भविष्याचा विचार करू नको. चालू नये असन मार्गी, सत्याच्या बाणले अंगी, रघुवीर कृपाचे प्रसंगी, दास महात्म्य वाढवे. रजनी नाथण दिवाकर, नित्य निर्णय घालतो संचार, झालं जाती हेर झालं, लाविले भ्रमण जगदीचे. आजी माया मूळ भवानी, हेच जगताची स्वामिनी, एकांती विवेके धरोनी इष्ट योजना करावी. हे जर तुम्ही पत्र सगळं बघितलं आणि पहिला अक्षर वाचत आला तर विजापूरचा सरदार निघाला आहे. अरे वा. हे नव्हतं, आम्ही ऐकलं वरचं, पण त्यातली ही फोड नव्हती माहीत. विजापूरचा बघा बघ, विवेक काय करा, विजापूर जाणार पुढील भविष्यात हो. विजापूरचा सरदार निघाला आहे. आणि काय करावं तेही सांगितलं, एकांती विवेके इष्ट योजना करा. वा 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 वा. खरे. असं ते आहे. म्हणून तुकाराम महाराजांकडे शिवाजी महाराज गेले होते. गुरु, मला गुरुत्व शिष्य करा. त्याने तुला शिष्य करणं माझं काम नाहीये, त्यासाठी तू रामदासांकडे जा. म्हणजे असे हे संत सुद्धा हे करत असतात, त्यांना माहितीये कोणासाठी कुठलं औषध. कोणासाठी कोणतं योग्य आहे. म्हणून रामदास स्वामींनी, त्यांचा रामदास समोर अध्यात्मच मनुष्य, पण जेव्हा देशातून सगळं केलं आणि बघितलं त्यांनी सगळं, ते इस्लामचा नंगा नाच, त्याचं म्हणले नाही हे बरोबर नाही. म्हणजे हिंदू समाजाला जागृत करायचा दमदार नाही. आणि म्हणून तुम्ही दासबोध केला. दासबोध म्हणून दासबोधात अगदी सगळा परमार्थ आहे, पण व्यवहारही आहे, लहान मला उपदेश पण आहे. अहो सदा दास घातवणी तोंडा धुवावे, दासबोधात आहे. अरे तेच तुम्ही दोनदा प्रवेश करा सांगायचे सदा. आणि गेल्या ह्या 50-500 वर्षात किंवा ह्याच्यात दात घासतात हे ब्रिटिशांना, ह्या पाश्चात्य लोकांना आत्ता कळलंय. हो हो. नाहीतर काय जंगली लोक, जंगलीच लोक असं बर्फामध्ये राहणार बिचारे, काय करणार म्हणजे असं सगळं. तर अशा प्रकारे दत्तप्रभूंचा नंतर हा अवतार, जे आम्ही म्हणतो, आम्हाला हे माहित नव्हतं, दिगंबरा श्रीपाद वल्लभ. तर हे श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ. आणि त्यानंतर दिगंबर दत्तानाच म्हणत असत. आणि नरसिंह सरस्वती. छान. नरसिंह सरस्वतींचा आपल्या आळंदीत जो मठ आहे तो पण म्हणत. आळंद मठ आहे ना, ते तिथल्या लोक, म्हणजे ह्या सगळ्या श्रद्धेचा भाग आहे की ते नरसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर 400 वर्ष तिथून तपश्चर्या करून त्याच देहाने इथून राहिले. असं काही लोकांची श्रद्धा आहे. काही लोकांची श्रद्धा अशी आहे की ते समर्थ झाले, अक्कलकोट स्वामी समर्थ रूपाने प्रगट झाले, असं काहींची श्रद्धा आहे. अच्छा. पण माझ्या वाचनात असं आलं की त्यांचा जो सिद्ध शिष्य होता तो अक्कलकोट स्वामी आहे, असं मला एका गुरुचरित्राच्या पुस्तकात वाचायला मिळालं. अरे बा. आता हा प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे. आपण काय माहिती का, आपण साध्या भौतिक दृष्टीतून ह्याच्याकडे बघत असतो, पण समर्थाचा साधू दिसते वेगळं आले, तरी अंतराने एक मिळाले. पण आपण देह म्हणजे तो मनुष्य असं समजतो. सिद्ध म्हणजे स्वामी समर्थ नाही. रामदास स्वामी की स्वामी समर्थ? नाही, अक्कलकोटचे स्वामी समर्थ. अक्कलकोटचे स्वामी समर्थ. अच्छा. असं काहींची भावना आहे तशी. प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय, त्याच्यामुळे ते काही प्रश्न नाहीये.
पण काही लोकांचं म्हणणं की हे नरसिंह सरस्वती तेच आहे. आणि त्यात थोडासा आधार म्हणजे थोडा की गुरुचरित्रात जे लीला केल्या आहेत त्या लीलेचा आळंदीत झालेल्या आहेत. आहे का? मेलेल्या माणसाला जिवंत करणं हा. केलेलं आहे. अन्नपूर्णेचं हम्म. इथल्या स्वामींच्या आळंदीचे स्वामीं पुस्तक आहे, अच्छा. त्या मठात मिळेल तुम्हाला. अच्छा. जसं ह्याने 3 माणसाचा स्वयंपाक केला त्या ब्राह्मणाने हम्म. आणि 4 सहस्र लोक जेवून गेले. गुरुचरित्रात कथा आलेली आहे. वा. हे वाचलंच ना तुम्ही, तुम्हाला तुमच्या सगळ्या शंका धार्मिक शंका निघून जातील वर. नक्की वाचा. आणि सर आता आम्हाला आता माऊलींचं 750वां होय. जन्मदिवस, आम्हाला याबद्दल थोडं माऊलींबद्दल सांगा. हा, ज्ञानेश्वर महाराज हा. म्हणजे विठ्ठलपंत आळंदीला आल्यानंतर हे 4 आल्यानंतर त्यांना विरागी वृत्ती असल्यामुळे हा. त्यांनी संन्यास घेतला. इथं लग्न झालं त्यांचं, इथं सिद्धोपंत लग्न झालं, तर चरित्र माहिती आहे. हो हो. ते लग्न झालं, ते बायकोला मागे मला संन्यास घे. एकदा रागांती संन्यास म्हणला तर हे गेले काशीला गेले आणि संन्यास घेतला विठ्ठलपंतांनी. पण त्या चैतन्य स्वामींनी कळलं की ह्यानी बायकोला फसवून आलेलं आहे, म्हणून त्यांनी त्याला परत पाठवलं. आता संन्यासी झालेला मनुष्य परत गृहस्थाश्रमात येतो म्हटल्यानंतर 700 वर्षापूर्वीच्या काळात जे काही समाजाला बंधन होतं किंवा समाज जो एका ह्याच्यात राहत होता ते खळबळ उडाली आणि त्यांना वाळीत टाकलं. ते वाळीत राहिले, त्यातून ही 4 मुलं झाली. आता गंमत लक्षात ठेवा की मनुष्य जेवतो ना तर 2 कारणासाठी जेवतो. एक पोटासाठी जेवतो आणि पोट भरलं की जिभेसाठी जेवतो. आलं का लक्षात? जिभेसाठी जेवतो त्याला अन्नदोष लागतो, तो पोटासाठी जेवतो तर अन्नदोष नाही. तर चांगला वंश निर्माण व्हावा म्हणून पत्नीला जवळ करणं ह्यात दोष काही नाही. पण विषयासक्तीने होऊन पत्नीचा उपभोग घेणं हा दोष आला. म्हणून विठ्ठलपंत ज्ञानी असल्यामुळे आपली चांगली मुलं चांगली व्हावीत म्हणून तसं त्यांनी जो काही संभोग केला पत्नीशी, त्यातून निवृत्ती जन्माला आली, ज्ञानेश्वर निर्माण आले. ज्ञानेश्वरांचा निर्माण होता चमत्कार असा आहे. आता बघा, गोकुळ अष्टमीला ज्या वेळेला कृष्ण जन्माला आला त्याच वेळेला ज्ञानेश्वर जन्माला आला. आता विचार करा की गोकुळ अष्टमीला हे जन्माला यावे असा विचार विठ्ठलपंतांनी केला नसेल का? मी मागे जातो असा. 9 महिने 9 दिवस त्यावेळेला त्यांनी स्त्रीला जवळ घेतलं. म्हणजे हे कामजीवन असं म्हणजे कसं हे पण आलेलं बरं काय, गुरुचरित्रात येऊन गेलेलं आहे. म्हणजे कामजीवनासाठी पुत्र निर्माण करणं हा विषय भोग झाला आणि वंश चालू राहावा म्हणून स्त्रीच्या जवळ जाणं हा पवित्र धर्मकार्यच आहे. शास्त्रविरुद्धचा जो काम आहे तो माझी विभूती म्हणतात ना, ते धर्माला अविरुद्ध जे आहे ती माझी विभूती आहे भगवान म्हणतात. पण तो दोष नाही आहे. दोष केव्हा होतो? पोटासाठी जेवलं तर दोष नाही, पण जिभेसाठी जेवलं की दोष लागतो. हा, अशा प्रकारे तुम्ही मग ते असे ज्ञानेश्वर झाले. आज मुक्ताबाई झाली ज्या दिवशी नवरात्र सुरुवात झाली तेव्हा. अच्छा, हे नव्हतं माहित. मुक्ताबाईंचा जन्म नवरात्रीच्या पहिला दिवस. अरे वा. हे बघा, आम्ही म्हणतो एवढं माझं प्रेम आहे बरं, पण ह्या बारकाईचा मी काही अभ्यास नव्हता केला. अशी 4 भावंड उपजात ज्ञानी. आता उपजात ज्ञानी असली तर त्या ज्ञानाला कुठल्या तर गुरुच वाचावं लागतं. म्हणजे परंपरा लागते. मग म्हणून त्यांनी नाथ संप्रदायाचे गोरक्षनाथ, गैनीनाथ त्यांचे मग निवृत्ते, मग ज्ञानेश्वर. आता नाथ संप्रदाय मुक्तापरमाला, मग मुक्ताबाईचे आणखी पण चांगले इत्यादी आहेत ते नाथ संप्रदाय. पण नाथ संप्रदायातले जे कटाक्ष नियम हे आता लोकांना कळणं कसे आणि लोकांना सामान्य माणसाला काय करणार, म्हणून त्यांनी विठ्ठल भक्ती सुरू केली आणि त्यातून हा वारकरी संप्रदाय निर्माण झाला. ज्ञानेश्वरांचा आणि ज्ञाने देवदेव रचना पाया. आणि लोकांना आता कसं धर्मप्रवण करावं ह्यासाठी काय करावं तर कर्तव्य सांगणारी कुठलं ग्रंथ आहे? भगवद्गीता आहे.
पण भगवद्गीता वाचून संपत नाही, समजत नाही. थोडक्यात म्हणजे अर्जुनाच्या योग्यता मोठी मोठी त्या सांगितली, पण हे करावे म्हणून निवृत्तीनाथ म्हणले तू भगवद्गीतेवर टीका कर. मग ती भगवद्गीता सगळी. आता बरं ह्यांनी कोणी भगवद्गीता म्हणजे पैठणमध्ये असताना रेडाकडनं वेद बोलवले, रेडाकडनं वेद बोलवले, त्याचे चमत्कार होत असतात, करत असतात. ते कसं आहे त्यात बघा, ज्ञानदेवाने रेडा बोलवला, पण त्यांच्या ज्ञानेच्या मुखात काय शब्द आहेत ते म्हणले, ते ब्राह्मण म्हणले तिथले सगळा आत्मा एकच आहे, मग रेडाचा तुझा आत्मा एकच का? हो म्हणाले. मग तुला समजा म्हणता येईल तसं तो म्हणता येईल का? तो वेद बनेल का? तुमची इच्छा, तुमची आज्ञा असेल तर म्हणेल तो. त्यांनी स्वतःकडे कर्तृत्व घेतलं नाही, फक्त त्याच्या मस्तकावर हात ठेवला. म्हणजे सर्वज्ञता कशी असते, कशी वरते, बाळपणी सर्वज्ञता येते अशा माणसाला. आणि अवतारी पुरुष असतात, एक लक्षात ठेवा. अवतार आपण सुद्धा आहोत, पण अवतार आपल्या अवतारात काही आपल्या 0 पॉवरचे सुद्धा दिवे नाहीत आपल्या. आणि ते आपण काय सामान्य जीव प्रारंभ भोगण्यासाठी जन्माला येतो, आणि हे असे संत महात्मे कार्य करण्यासाठी जन्माला येतात. मग त्यांच्या मनात किती राहायचं किती नाही. मग ज्ञानेश्वर अल्पायुष्य कशाला एकाने मला विचारलं. अरे अल्पायुष्य नाही, त्यांनी जीवनातला पेपर सोडवला, 3 तासाचा परीक्षेला वेळ होता, तरी पेपर म्हणले तासात संपवला, बाहेर पडले. खरंय. मला तर हे प्रचंड माझं या गोष्टीवर मत आहे. मग 21 वर्ष काय आधीच जायचे, आधीच हे केलं होतं थोडासा. पण निवृत्तीनाथाने 2 वर्ष मागितली, सोपानाने मागितली, असं कोणतं 21 वर्षापर्यंत कार्य राहिलंय. जसं शंकराचार्यांनी 16 वर्ष त्यांचं आयुष्य होतं. शंकराचं 16 वर्ष शंकराचार्यांचं. पण व्यासाने सांगितलं, व्यासाने कर्म राहिले, कार्य राहिलंय तुझं, थोडं तुला लक्षात नसेल तुला. तसं ज्ञानेश्वरांचं एक गंमत बघा, की ज्ञानदेव म्हणे असं आहे किंवा आयुष्य 16 वर्षापर्यंतच. पण ज्यावेळेस त्याने आयुष्य वाढवायला सगळ्यांनी विनंती केली, त्यावेळी बाप रखमाई रविवार हे जे अभंग आहेत ते त्यानंतरचे. हो. अरे बापरे, हे नव्हतं. आम्ही विचार केला की ज्ञानदेव म्हणे पण काही वेळा आणि बाप रखमादेवी वरून हे त्यानंतरचे अभंग आहेत. बाप रखमाई देवी बरं हे जेव्हा येतो तेव्हा ते वाढवलेल्या आयुष्यातलं केलेले काम. त्यानंतर ही परिक्रमा किंवा देशाटन जे होतं ते गेली परिक्रमा. आधी सगळी ते झाल्यानंतर तिथं पैठणहून ते आले इकडे आळंदीला आल्यानंतर काही दिवसांनी इथे चमत्कार घडले त्यांच्या हातून. आम्ही घडलेच म्हणतो, केले नाही. आणि ते कशा करता लोकांना शंका राहून येऊन चमत्कार होतात त्यांच्या हातून, त्याचं काही कारण नाही त्यांना. आणि मग ते सगळ्या संपूर्ण फिरून आले नामदेवला बरोबर घेऊन. नामदेव आणखी संत सगळी तीर्थयात्रा केली. आणि हे तीर्थयात्रा करतात म्हणजे तीर्थांना पवित्र करण्यासाठी जातात. गंगेचे अनेक लोक हे करून पाप अपराध मिसळतात त्यात. ते गंगा वाट बघते कुठला संत स्नान करेल पवित्र होईल. गंगा पवित्र करते, आपल्याला सुद्धा करते. तर एखादी शिष्याने गुरुने विचारलं गंगा पवित्र करते सगळ्यांना, मग तरी म्हणले आम्हाला पाप आमच्याकडनं का घडतं. ते म्हणले जोपर्यंत तुम्ही स्नान करत असतात, बुडी मारतात, तोपर्यंत पाप म्हणलं काठावर बसतं, काठावर. हा, तुम्ही बाहेर आलात की पाप पकडतो बरं. उपाय काय, गंगेतून बाहेर यायचं नाही म्हटले, बुडून राहायचं. देह सोडावा लागेल, मग ते पाप राहून जाईल मागेच. ते पाप तिथंच जाईल. तेवढी हिंमत नाही. मृत्यू किंवा सुरू कुठं करावं यापेक्षा संपवावं कुठं, याला मोठी कला लागते. संभव म्हणजे तो विधी आहे. हा, आत्मसमर्पण नदीत करणं एक विधी आहे. तो रामाने तसंच आपला देह सोडून दिला, नाथांनी गोदावरी नदी सोडून दिला, आणि विठ्ठलपंतांनी प्रयाग संगमावर देह सोडून दिला. देहांत प्रायश्च सांगितल्यानंतर ते केलं त्यांनी. म्हणजे हेतू काय याच्यावर महत्व आहे. तेच आम्ही आत्महत्या म्हणून दगड बांधून जीव देणं नदी हा वेगळा प्रकार, तो वेगळा भाग झाला. हे योगिक आपण ज्यांना माहिती आहे की प्रवास संपलाय आणि त्यांनी योग्यरित्या संपवणे, तो विधी आहे. विधी. आमच्या वेदामध्ये परिशिष्टात सीता असे ते याचं संगते तर त्याला तुझा असो दिनोत पसंती. म्हणजे सीता सीते सरिते. सीत म्हणजे गंगा,
अशीच म्हणजे यमुना ती काळी आहे. ऋग्वेदात म्हणतोय बरं का आपण. बरोबर, हा. हा. अशा ठिकाणी जो विधीपूर्वक देह विसर्जन करतो तो अमृतत्व भजनते. ते उल्लेख ह्याच्यात केलेला आहे. खरे माऊलींनी असेल त्या 21व्या असं सगळं हो. वर्षी काम आणि- संपवलं आणि शांतपणे ध्यानस्थ बसले कायमस्वरूपी. आणि कोणी त्या- तासाभरा करता ध्यान करतं, कोणी नाही, 3 नाही, तासा नाही. करता. आणि ती समाधी अशी आहे हा, संजीवन समाधीमध्ये की समाधीचे 2 प्रकार मी त्यात दिलेले आहेत. हा, एक समाधी देह संपूर्ण नाहीच होऊन जातो हा, आणि जगाशी संबंध राहत नाही. बरोबर. एक समाधी अशी असते हा, की देहही राहतो हा, आणि परत तो त्या देहाने कार्य करतो, हा, हा. दर्शनही देतो. त्या योग्यचं नाथांना दर्शन झालं ना प्रत्यक्ष, नाथाला झालं, हो. आणि त्याने अभंग आहे त्यावेळेचे हो. त्यानुसार कसे दिसले ते मदनाचा पुतळा हा. तो, असंही आहे. हो. म्हणून ही संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी ह्याला म्हणतात. बाकीच्या ह्या नुसतं जिवंत समाधी घेतली हो. ही संजीवन समाधी नव्हे. ती जिवंत घेतली समजा त्यांनी, हा, अगदी प्राणायाम करून घेतली हो. तरी ते गेले, संपले. खरंय. हे तसं नाहीये. एवढा फरक आहे फक्त. इथे ना कृष्ण, तुम्ही जसं आत्ताच मागं सांगितलं की कृष्णाला वाटलं की हे काही सांगणं पुरेसं नाही, हा पुरेसं नाही. जरा ज्ञानेश्वर हा. बनून नीट समजावून सांगावं. काही गडबडी सांगितलं. आणि बघा गंमत, कृष्णाने सांगितलं असं कृष्णवाचं कुठेही भगवद्गीतेत नाहीये. भगवान वाच भगवान म्हणजे ह्याच्यात गोष्ट गंमत अशी आहे की अर्जुनाला गीता सांगून झाली, सगळं महाभारत युद्ध झालं, सगळं झालं, राज्य श्रेयस्कर झालं. तर अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृष्णा अरे तुम्हाला ती संग्रामात गीता सगळी सांगितली, तत्व सगळं सांगितलं जीवनाचं, तर आता काही काही विसरलंय, तर तू परत सांगतोस का मला? म्हणजे मला आता आठवणार नाही, कारण मी योगारूढ होऊन परमात्मा रूप होऊन तुला सांगितलं आहे. कृष्ण रूपात नाही सांगितलं. त्या शब्द योगारूढ ते अनुगीताहून प्रसिद्ध आहे. तरी सांगतो आठवलेलं तेवढं म्हणून ती सांगितली. अनुगीताहून आहे प्रसिद्ध महाभारत. अच्छा, अरे वा. ती अनुगीता. बरे शब्द त्यातले काय आहेत, मी योगारूढ होऊन तुला सांगितलं आहे म्हणून त्याचा मी शब्द वापरतो. कृष्ण मला हे शरण, मला हे कर. म्हणजे अहम शब्द वापरले ना त्यांनी, तो योगारूढ सांगितलंय कृष्णाने. आणि ते सगळं झाल्यानंतर परत तो श्रीकृष्ण स्वरूपात आले. म्हणजे अगदी शेवटी योगारूढ म्हणजे ते विराट दर्शन दाखवलं. आता शेवट एकदा स्वामींचे तुमच्या आयुष्यातला एक असं 1-2 प्रसंग तुम्हाला जर सांगायचं असेल, हा तुम्हाला जे काही अनुभूती किंवा तुमच्यावर झालेली कृपा. अहो, आपण आनंदात सतत राहण्याची बुद्धी होणं हा पहिला कृपा त्यांची असते. क्या बात आहे. राम. म्हणजे कृपा म्हणजे अगदी काय लोक सांगतात ते अंगारा निघाला, कुंकू निघालं, त्या हे ह्याला काय अर्थ नसतो. आपलं मनोधैर्य आणि मनसमाधान. मी तुम्हाला सांगणार, पत्रिका माझी बिघडलेली आहे ना, हो, फुटपाथवर टाकण्यासारखी बिघडलेली आहे ना. पण आज माझी योग्यता नसताना आज मी ज्या स्थानावर बसलोय आणि लोक मला हे करतात. म्हणजे आता माझ्याकडे मी ऐकायला जा, एवढा मी ज्ञानी आहे का? मला माहिती आहे एवढा कमी ज्ञानी आहे. खूप मोठमोठे ज्ञानी लोक पडलेले आहेत. पण रघुवीर कृपा प्रसंगी दास महात्म्य वाढवी. रघुवीर कृपा प्रसंगी दास, तो महात्म्य माझं ते वाढवत आहे. खरंय. अहो, ह्या पुस्तक झालं आश्चर्यच आहे की मला सगळ्यात मोठा चमत्कार. आणखी आता लौकिक तुम्हाला हे सांगतो गंमत, म्हणजे ज्याला आपण व्यावहारिक चमत्कार. आता काय सांगायचं तुम्हाला की मला एक व्याधी झाली, खूप मोठी व्याधी होती. म्हणजे कॅन्सरच झाला. अरे बापरे. मूत्राशयाचा कॅन्सर. अरे बापरे. तो झाल्यानंतर त्यानं काय औषधोपचार करून काहीतरी अमकं करा कम करा, इकडे भोग पाडा, ते करा, डॉक्टरांनी सांगितलं. मी एकदा स्वामींपुढे मनात उभा राहिलो. म्हटलं मला ऑपरेशन करायचं नाही, काहीही करायचं नाही. 75 वर्षाला झालेलं आहे. कोण किती करायला काही अर्थ नाही. आणि आता आपलं काही काम नाही, काही नाही. मग मी आपलं औषध घेत होतो आणि त्यात मला नरसिंहाच्या वाडीचे रुक्के पुजारी म्हणून तिथे आहेत. ते म्हणले, गुरुजी
यज्ञ करायचा आहे आणि तुम्ही आलं पाहिजे. म्हटलं मला होत नाही नाही, कोणाला मी काही बोलत होतो काही नाही, बरोबर. मला होणार नाही, काही नाही, तुमच्या उपस्थितीत यज्ञ झाला पाहिजे. मला आदेश तसा आहे. आता रुखे पुजारी म्हणले आदेश तसा आहे म्हणजे मला तुम्ही आल्याशिवाय यज्ञ होणार नाही. बरोबर. आता कोणाच्या तोंडून स्वामी कसं बोलतील कोणा. खरंय. आणि मला गाडी पाठवून नेलं, नुसतं बसलेलो आणि तिथं व्याधी म्हणजे उफळून आली. यज्ञाचे 4 दिवस झाले. सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर महिना. म्हणजे लघवीतून रक्त जायला लागलं, असं केस जायला लागले, काय काय व्हायला लागलं. परत मी घाबरलो, म्हटलं हे परत काहीतरी आता दिसतंय काहीतरी. त्या यजमानाने म्हणजे डॉक्टर बोलवले, डॉक्टरना आणलं. ते म्हणले ताबडतोब सांगलीला जा, तिथं खोचीकर, मकरंद खोचीकर नावाच्या ह्याच्यावरचे उत्तम डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जा म्हणले. त्यांच्याकडे गेलो मी. त्यांनी सगळं बघितलं. म्हणले आता असं करूया, म्हणले तुम्ही घाबरू नका, अगदी प्रोस्टेटचं ऑपरेशन करून बघू आपण. दर 3 महिन्यांनी हे करणार, स्कोपी करण्यासाठी यावं लागेल म्हणजे. स्कोपी, मूत्राशय स्कोपी दर 3 महिन्यांनी बघू काय असेल ते. असं मार्ग वाटतोय. डॉक्टर चांगला तो. ती 3 महिन्यांनी स्कोपी करायला सुरुवात केली. झालं 3 महिन्यांनी स्कोपी सुरुवात केली. ती त्याचे रिपोर्ट म्हणजे आता 6 महिने द्या. 6 वेळा स्कोपी. आता म्हणले 9 महिन्यांनी या. 9 महिन्यांनी स्कोपी, प्रत्येक रिपोर्ट बघायचे. आता वर्षातून मला एकदा बोलवतात ते स्कोपीला, आणि प्रत्येक वेळी म्हणजे आता कुठेही काही मागवूच नाही. व्याधी निवृत्त. आता मला स्वामींनीच बोलायला झालं ना, नुसतं खोचीकरांसारखा जर डॉक्टर भेटला नसता तर भेटला होताच. म्हणजे त्याने ऑपरेशनच सांगितलं होतं, हे इथं सगळं काढावं लागेल, इथं एक भोग ठेवावं लागेल, इथं हे करावं लागेल. बापरे बाप. मी त्यांना नाही म्हटलं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडल्या. गुरुचरित्राने माझी मरणाची भीती संपून गेली, मृत्यूची. आणि मी इतकंच मनाची तयारी. तर डॉक्टर मुलं काय करतात माहित नाही, पण मी त्यांना सांगितलं काही झालं तर मला हॉस्पिटलमध्ये नेऊ नका. आता मी बेशुद्ध झालो, हे काय करते मला माहित नाही, पण यालाही सांगून ठेवतो की आता मला नंतर घरात शांत. इतकी माझी तयारी आहे स्वामी. आणि मला त्याच्यात काही वाटत नाही, म्हणजे मनापासून वाटत नाही. आता म्हणजे आत्ता जरी येबय म्हणलं तर लगे हे बघ पेन इथं ठेवतो. म्हणजे इतकी मनाची तयारी स्वामींच्या कृपेने आणि त्यात गुरुचरित्राच्या पारायणाने झाली. तुम्ही गुरुचरित्राचे म्हणजे माझ्या मनात सांगत नाहीये, गुरुचरित्राचे काही ग्रंथ वाचले असतील तुम्ही, म्हणजे भाषांतर झालेले त्याच्यावर, पण सगळ्या लोकांचं म्हणणं पडलं असं पुस्तक आम्ही बघितलं नाही, असं लोकांचं म्हणणं आहे अजून नाही. आणि हे मी मला काम माहित होतं, हे त्यांना लिहून घ्यायचं होतं म्हणून ते तुला वाचवलं. ते ह्या वर्षी 80व्या वर्षी. अच्छा, छान. म्हणून ते पाठवत मला पृष्ठ काढा मागे. ते वामन कोल्हटकर लिहिलं, थोडं वाचा. वेदमूर्ती श्रीकांत भट्ट चितळे हे ऋग्वेदाचे क्रमांत वैदिक असून महाराष्ट्रात ते गुरुचरित्र प्रवचनकार म्हणून गेली सुमारे 25 वर्ष प्रसिद्ध आहेत. त्यांचा परिचय या ग्रंथातच पाहायला मिळेलच. या ग्रंथात पाहायला मिळेलच. 15व्या शतकातील गुरुचरित्र हा पोथी वजा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या खालोखाल महाराष्ट्रीय मनात गेली 500 वर्षांपेक्षा अधिक काळ अत्यादराने स्थान मिळवून राहिलेला थोर उपासना ग्रंथ आहे. त्याचे विस्तृत पण मूळ विषयाला काही धक्का न लावता केलेले मुक्त विवेचन म्हणजे गुरुचरित्र एक धर्मकीर्तन हे पुस्तक आहे. मूळ गुरुचरित्र ग्रंथाचे हृदयच मोकळे करणारा, मराठी सारस्वतास तेज देईल असा हा ग्रंथ त्यातील मनमोहक कथा व उपदेशांमुळे अबाल स्त्री पुरुषास नक्कीच आवडेल. हा ग्रंथ जुन्या मराठी वाङ्मय ग्रंथास नूतन साहित्यिक उजळा देणाराच ठरेल यात संशय वाटत नाही. रामकृष्ण. लोकात आता नरसिंह सरस्वती काढावे आवडत इच्छा. वा. आणि ती माझ्याकडे नक्कीच पूर्ण होते आणि स्वामी ते करून घेत होते. छान. तुम्ही आमच्या समोर आहात. ह्या इतक्या छान स्थिती तुमची, जी आरोग्य जे आहे इतकं छान आरोग्य, आणि आज आपण कमीत कमी 3 ते 4 तास तुम्ही बसून आज आम्हाला हे धर्मकीर्तन किंवा ज्ञान आम्हाला मिळतंय, यापेक्षा मोठा चमत्कार तो अजून नको दुसरा. आणि त्यात इतकं स्मित हास्य, मोठा हास्य तुमचं आहे तुम्ही. आणि मुळात मला खरं तर फार अपेक्षा, आपणही वारकरी भागवत संप्रदायाचे अनुयायी असल्यामुळे
आपल्याला चमत्काराचं प्राधान्य नाहीये, पण सामान्य जनतेचे एक कुतूहलानुसार आपण तो विचारतो. पण त्यातलं श्रेष्ठ उत्तर आज मला 2 वेळा मिळालं. याच्या आधी मी एका साधूंना भेटलो, त्यांनी मला हेच उत्तर दिलं की आनंद आणि समाधान हाच चमत्कार आहे. आणि तुम्ही नेमकं तेच उत्तर दिलं. म्हणजे जो माझा असा बाळबोध जो प्रश्न आहे त्याला माऊलींनी 2 वेळा एकच उत्तर दिलं. आणि तुम्ही आयुष्यामध्ये साधू लोकांनी जे प्राप्त केलं ते आम्हाला थोडंसं मिळतंय. नाही, साधू मला लोक म्हणतात तुम्ही संत, म्हटलं संत नाही पंत आहे मी. जनता नक्की नाही, पण पंत आहे. संत नाही, संत होणं फार अवघड आहे, सोपं नाही हो. आमच्यावर कृपा असू द्या, आशीर्वाद राहू द्या. आपण समर्थागर ते श्वान आहोत. कृपा तिकडे मागायची. ज्यांच्या कृपा आम्ही जगतो ते आम्ही काय तुम्हाला कृपा करणार, त्यांना सांगायचं. आणि इथं 2 पुरुष असे आहेत, ज्ञानेश्वर महाराज आणि आमचे नरसिंह सरस्वती. ज्ञान मागायचं ह्यांच्याकडे आणि सगळ्या प्रापंचिक अडचणी मागायच्या त्यांच्या नरसिंह सरस्वती. आणि ते दंड घेऊन त्यांच्यावर भिडभाड काही नाहीये. हा, चुकला की तिचा फटकाच आहे. छान, कल्याणासाठी फटका आहे. आशा करतो की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असेल, आपली जिज्ञासा पूर्ण झाली असेल तर नक्की तुमच्या कमेंट्समध्ये आम्हाला हे कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा अजून आपल्या मित्रजनांसोबत, आपल्या साधक जन जे तुमच्या संपर्कात असेल त्यांच्यापर्यंत, आणि याचा आस्वाद प्रत्येकाला मिळू द्या. असो, आम्ही आमची सेवा अशीच करत राहू आणि आपल्या चरणी समर्पित करत राहू. रामकृष्ण हरी. भेटूयात पुढच्या भागात, ज्यात गुरुजींचा आपल्याला जीवनक्रम आणि आत्मवृत्त आपल्याला कळेल.